आता फोर्स रिलीज म्हणजे काय याची कन्सेप्ट आपण समजून घेऊया, कारण की ती आपल्याला कायनेमॅटिक इंडिटर्मिनसी लागणार आहे. आता कायनेमॅटिक इंडिटर्मिनसी आपण बघणार आहोत. तर आपण काय बघणार आहे आता, फोर्स रिलीज म्हणजे काय. फोर्स रिलीज म्हणजे काय, समजा तुम्हाला जर बघा सांगितलं मी की हा एक फ्रेम आहे, हे फ्रेम आहे, हे फ्रेम आहे. आणि जर विचार करायला गेलात ना यार, हा जो काही मेंबर आहे ना, हा मेंबर एक कंटिन्युअस मेंबर आहे. आणि इथं जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल. मला सांगा, हा मेंबर इथं स्लाईड होतो आहे का? स्लाईड होणं म्हणजे काय बरं का, एकमेकांवरती स्लाईड होणं म्हणजे कळतं आहे का, दोन आपले हात घ्या आणि हात एकमेकांवरती असं घासा, तर आपल्याला कळेल की हे काय होत आहेत, एकमेकांवरती स्लाईड होत आहेत. पण मला तुम्ही सांगा, जर समजा हा जो का समजा मी असा जर का एक बीम काढून देतो किंवा एखादा कॉलम काढून देतो आहे, आपण डिस्कशन करू समजा बीमबद्दल, तर लोड आल्यानंतर असं होतं का की हा जो काही आहे, हा इकडचा हवाला मेंबर हा एकमेकांवरती असे स्लाईड होतात, असं होतं का? नाही होत. का बरं का? कारण की लोड आल्यानंतर इंटरनली फोर्स एक जनरेट होत असतो आणि तो काय करतो, तो स्लाईड होऊ देत नाही. स्लाईड होऊ देत नाही. मग जो स्लाईड होऊ देत नाही ना, त्यालाच आपण शेअर फोर्स म्हणतो. तो आतमध्ये जो काही फोर्स तयार होत आहे इंटरनली, तो शेअर फोर्स आहे आणि तो काय करतोय, तो स्लाईड होऊ देत नाही आहे. परंतु जर का मला समजा या सेक्शनला मला जर का स्लाईड करायचं असेल, सेक्शनला जर का मला स्लाईड करायचं असेल, तर मला त्या ठिकाणी काय लावावं लागेल, मला त्या ठिकाणी स्लायडर लावावं लागेल. काय लावावं लागेल? स्लायडर लावावं लागेल. तो स्लायडर मला लावावं लागेल. मग स्लायडर मला लावावं लागेल, का लावावं लागेल बरं का? आता स्लायडर जर असतात काही ॲप्लिकेशन, त्या केसमध्ये मी तसं करतो. जर मी तिथं स्लायडर लावून दिला, तर आता काय होईल बरं का, ते एकमेकांवरती स्लाईड होऊन देतील. एकमेकांवरती काय होऊन जातील, ते स्लाईड होऊन जातील. म्हणजे तिथे असणारा जो फोर्स आहे, तो फोर्स मी काय करून टाकला, मोकळा करून टाकला. लक्षात आलं का? तर या सेक्शनवरती एक स्लायडिंग न होऊ देणार, म्हणजे स्लायडिंग व्हायला नको म्हणून एक आतमध्ये एक फोर्स जनरेट होत होता. आपल्याला माहिती आहे का, आपण काय म्हणतो, समजा कुकर असतं आपलं. कुकरमध्ये काय होतं बरं का, कुकरमध्ये एक प्रेशर तयार होत असतो. कुकरमध्ये प्रेशर तयार होतोय, बरोबर की प्रेशर तयार होतोय. पण जर का समजा मी ते हवा जर का त्याच्यातून बाहेर काढून टाकली, जर का बाहेर काढून टाकली, कुकर म्हणा किंवा टायर म्हणा, कुकर झालं, टायर झालं, फुगा झाला, बरोबर की नाही, याच्यामध्ये आपण हवा भरून ठेवलेली. तर हवा भरून ठेवलेली म्हणजे काय बरं, आतमध्ये प्रेशर आहे खूप सारं. आता जर का मी कुठे थोडासा फुग्यामध्ये जर का काटा टोचून दिला किंवा कुकरची जर का ते हवा जर का बाहेर काढण्याचा प्रयत्न केला किंवा पंचर टायरचं जे की असतं, ते टायरचं कुठेतरी एखादा असा खिळा जर घालून दिला, तर हवा काय होत असते, बाहेर चालली जात असते. हवा काय होत असते, रिलीज होत असते. काय शब्द वापरतो आपण त्याच्यामध्ये, हवा काय होत असते, रिलीज होत असते. तर आतमध्ये असणारं प्रेशर रिलीज करून टाकलं. सेम काय, हा जो काही आपला एखादं स्ट्रक्चर होतं, हे जे काही एखादं स्ट्रक्चर होतं, इथे पण काय होतं, इथे पण काय होतं, आतमध्ये आपला शेअर फोर्स तयार आहे. आतमध्ये लोड आल्यानंतर आतमध्ये पण काय होतं, शेअर फोर्स तयार होत असतो. आणि जर तो शेअर फोर्स जर मी तिथून रिलीज करून टाकला, आलं की लक्षामध्ये, तो त्याला म्हणतो आपण तसलं रिलीज, तो आपला एक रिलीज आहे. मग तुम्ही म्हणाल याला रिलीज कसं करशील, मी असं करता येईल ना, मला असं करता येईल. अशा पद्धतीने मी काय करून टाकणार, व्हर्टिकल हिंज लावून देणार. आपण याला म्हणतो शेअर हिंज, याला व्हर्टिकल शेअर हिंज म्हणता येईल किंवा गायडेड रोलर म्हणता येईल. व्हर्टिकल गायडेड रोलर असं जर मी लावून दिलं, तुम्हाला नाही वाटत का, समजा इथं मी लोड लावून दिला, तर एकमेकांवरती अशी स्लाईड होतील, राईट की नाही, एकमेकांवरती स्लाईड होतील. म्हणजे इथं असणारा जो काही स्लायडिंगला रोखणारा जो फोर्स होता, त्याला मी रिलीज करून टाकला. मग रिलीजिंग स्ट्रक्चर कोणतं होतं, हे वालं, तर याला म्हणतो आपण फोर्स रिलीज. याला काय म्हणतो आपण, फोर्स रिलीज. क्लिअर आहे का हे क्लिअर आहे का रे? दुसरी कहाणी कळेल ते तुम्हाला. दुसरी कहाणी काय, समजा आपला जो की हा फ्रेम आहे किंवा बीम आहे, समजा तुम्हाला फ्रेमच काढून दाखवते सध्यासाठी, तर मला दिसायला भेटते काय बरं का, की यार इथं जर का समजा लोड आला, तो लोड आल्यानंतर या क्रॉस सेक्शनवरती काय जनरेट होतात. तुम्ही जर तो क्रॉस सेक्शन बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय जनरेट होतात बरं का. या ठिकाणी शेअर फोर्स जनरेट होतो आतमध्ये, म्हणजे वरून लोड जो काही आहे ना, वरून लोड जो येणारा असतो ना, तो स्लाईड करून टाकेल. मला एक सांगा, समजा आपलं काही आपल्याजवळ समजा एक केक आहे, हा केक आहे आणि एक चाकू आहे माझ्याकडे, तर केक आहे आणि चाकू आहे. आणि त्या चाकूच्या मध्ये याला जर का मी कापायला गेलो ना, तर कापला जाईल. कारण की केकमध्ये तेवढा शेअर फोर्स तयार झालेला नाही आहे. जर केकमध्ये शेअर फोर्स तेवढा तयार जर झाला असता ना, तर ते केक कापलाच गेला नसता. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने. पण आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर तर काही केक सारखे नाही आहेत. वरून येणारा लोड जो काही आहे, हे जे काही आहे ते खालून लावून देतात, तेवढे तो शेअर फोर्स तेवढा जनरेट होऊन जात असतो, राईट. आता मी काय बोलतोय की एखाद्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनवरती आतमध्ये तयार होणारे फोर्सेस कोणकोणते असतात, तर एक शेअर फोर्स असतो, एक ॲक्झियल फोर्स असतो आणि एक बेंडिंग मुवमेंट पण असते. बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय, हा जो फोर्स आहे ना, या फोर्समुळे या इथं जे काही ना बेंड होणार नाही तो, कारण की आतमध्ये बेंडिंग मुवमेंट तयार झालेली, ती बेंड होऊ देणार नाही. तो बेंडिंग मुवमेंट तयार झाले, आतमध्ये एक प्रेशर तयार झालं असं म्हणू आपण. या बीममध्ये 3 प्रेशर तयार झालेले, 3 प्रेशर. एक प्रेशर, उभा प्रेशर जर तुम्हाला रिलीज करायचा असेल, तर तुम्ही काय करा, तुम्ही व्हर्टिकल शेअर हिंज लावून द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही बेंडिंग मुवमेंट आहे, या बेंडिंग मुवमेंटच्या प्रेशरला तुम्हाला रिलीज करायचं आहे, मोकळं करायचं आहे. तर त्याला रिलीज करायचं असेल, तर तुम्हाला काय लावावं लागेल तिथं, तुम्हाला लावावं लागेल, सांगा बरं का, काय लावावं लागेल रे आपल्याला तिथं.
जर मला तिथलं बेंडिंग मुवमेंटला जर का रिलीज करायचं असेल तर मला हिंज लावून द्यावं लागेल. हिंज जर तुम्ही लावून दिली तर मला सांगा हिंजच्या ठिकाणी इथं बेंडिंग मुवमेंट रोखली, हिंजच्या ठिकाणी रोटेशन रोखलं जातं का? नाही, रोटेशन होतं तिथं. इथं जर का समजा फोर्स लावला तर हे रोटेट व्हायला लागून जातात, राईट की नाही, हे रोटेट व्हायला लागून जातात. याचा अर्थ इथं बेंडिंग मुवमेंट आतमध्ये तयार होणार नाही, त्याची ताकद नाही ती आता, त्याची ताकद नाही आहे, राईट की नाही. याला जर कोणी वाकवलं तर ते वाकलं जाईल, मग वाकवलं तर वाकलं जाईल का? कारण की तुम्ही तिथे असणारा बेंडिंग मुवमेंटला रिलीज करून टाकले. मग बेंडिंग मुवमेंटला जर का रिलीज करायचं असेल तर आपल्याला हिंज लावायची असते. शेअर फोर्सला जर का रिलीज करायचं असेल तर मला स्लायडर लावावं लागतात. याला स्लायडर म्हणा किंवा याला व्हर्टिकल शेअर हिंज, व्हर्टिकल और होरिझॉन्टल शेअर हिंज म्हणता येईल आपल्याला, राईट. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. मग राईट, ही काय केस झाली. तिसरी बात, जर मला समजा या डिरेक्शनमध्ये, कोणत्या डिरेक्शनमध्ये, आता या डिरेक्शनमध्ये जे ना, या डिरेक्शनमध्ये मला काय करायचं आहे, मला फोर्स रिलीज, आता 3 फोर्स रिलीज होते ना, मला आडव्या डिरेक्शनमध्ये फोर्स रिलीज पाहिजे, म्हणजे तिथलं जो की ना मला आडव्या डिरेक्शनमध्ये मुवमेंट पाहिजे होती. मग मी काय करून टाकेल, या डिरेक्शनमध्ये मी काय करून टाकतो, या ठिकाणी जे की आहे आपण अशी अरेंजमेंट करून टाकतो. कशी अरेंजमेंट बरं का, स्ट्रक्चर तुम्हाला मी अशा पद्धतीने काढून दाखवतो. हे बघा, अशा पद्धतीने स्ट्रक्चर. आता तुम्ही जर का समजा फोर्स लावला, कसा फोर्स तुम्ही लावला, आडवा उभा काय असेल तो फोर्स लावला, तर तुम्हाला नाही वाटत का हे मेंबर पुढे सर्कल आणि हे मेंबर इकडे सर्कल, लक्षामध्ये, म्हणजे एकमेकांवरती असं इकडे ॲक्झिली सरकतील की नाही. मग ॲक्झिली ॲक्झिली हे मोकळे झाले. अगोदर काय होतं, पहिल्यांदा आपण जेव्हा स्लायडर लावला तेव्हा ते एकमेकांवरती स्लाईड होत होते. जेव्हा मी हिंज लावून दिली तर ते ते जे काही ते बेंड किंवा रोटेट व्हायला लागून गेलं. आता या ठिकाणी जर का समजा मी असा ॲक्झिली जर का रिलीज लावून दिला तर ते अशा पद्धतीने होऊन जातील. तो हा झाले. तो असे 3 प्रकारचे रिलीज आपल्याला दिसायला भेटत जातात. ही कहाणी तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, काय हे कळतं आहे का तुम्हाला? चला पुढे जाऊ. तर हे रिलीज असतात एवढे मात्र लक्षामध्ये राहून द्या, हे रिलीज असतात एवढे लक्षात राहू द्या. आणि या रिलीजवरून आपल्याला काय भेटलं ते एक्स्ट्राची इक्वेशन भेटलं ते. त्या रिलीजवरून आपल्याला एक्स्ट्राची इक्वेशन कशी भेटलं ते तुम्हाला आठवते का? जसं की जर का समजा हिंज असेल तर हिंजच्या केसमध्ये रिलीज कसं काढला होता तुम्ही, n-1 करून काढून टाकला होता. जर का समजा स्लायडर अशा पद्धतीने स्लायडर असेल, तो व्हर्टिकल किंवा हे जर स्लायडर असेल तर एका डिरेक्शनमध्ये तुम्ही मोकळेपणा भेटला आहे तुम्हाला, तर एक इक्वेशन आपल्याला भेटून जात असते. नंतर जर का समजा असं असलं जर काही भेटलं तुम्हाला, तर इथं पण काय भेटेल आपल्याला फ्रीडम भेटत असतो इकडे तिकडे जाण्यासाठी. ठीक आहे, तो ही कहाणी आपण क्लिअर केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपलं DSI जो आहे, हा DSI हा संपलेला आहे. तो DSI आपला संपलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, इथं 3D एक्झाम्पल पण होतं एक, 3D एक्झाम्पल पण आपण बघू शकतो. ठीक आहे, 3D पण सेम तसंच करायचं आहे, काही एवढा विषय नाही आहे. आता बघू आपण डिग्री ऑफ कायनेमॅटिक. सो पुढचं आता कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी. सगळ्यात अगोदर ॲनालिसिस करणं म्हणजे काय बरं का रे, रिॲक्शन काढणं, मेंबरमधले फोर्सेस काढणे, थिटा काढणं आणि डिप्लेक्शन काढणं, राईट की नाही. रोटेशन किती होते ते काढणं आणि डिप्लेक्शन काढणं, यावाली गोष्ट आहे. पण तुम्ही याच्या पहिल्या याच्यामध्ये काय काय डिटर्मिन केलं, जेव्हा तुम्ही स्टॅटिक इनडिटर्मिनसी बघितले तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काय काय डिटर्मिन केलं, तुम्ही त्याच्यामध्ये रिॲक्शन डिटर्मिन केली, तुम्ही त्याच्यामध्ये मेंबर फोर्सेस डिटर्मिन केले, बरोबर की नाही. तर त्याच्यामध्ये मेंबर फोर्सेस आपण डिटर्मिन केले. आता इथं मला लक्षामध्ये येईल कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी जेव्हा मी म्हणतोय, तर या केसमध्ये आपण काय बघतो यार, की किती म्हणजे आपल्याकडे जे काही ना थिटा आणि डिस्प्लेसमेंटमध्ये आपण बघत आहोत की थिटा आणि डिस्प्लेसमेंट किती जास्त होत आहेत हे, राईट की नाही. जर का समजा आपल्याला माहीत असतील काहीतरी, आणि आपल्याला माहीत नसतील काहीतरी, असतील आणि नसतील असे काहीतरी असतील. मग आता थिटा आणि डेल्टा हे आपल्याला माहीत नाही आहेत असे किती आहेत आणि आपल्याला माहीत आहेत असे किती आहेत. तर याच्यावरून आपण काय करू शकतो, डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी काढू शकतो की किती डिग्रीने हे थिटा वगैरे जे काही आहेत ना हे जास्त आहेत. मग जेणेकरून आपल्याला कळून जाईल ना की यार एवढे जास्त आहेत, म्हणजे एवढे जर का मला माहीत असले असते तर मी थिटा आणि डेल्टा सगळे काढून टाकले असते मी. क्लिअर. म्हणजे आता आपलं डिस्कशन चाललं आहे कशाबद्दल, डिस्प्लेसमेंटबद्दल. तो कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी तुम्हाला काय सांगून देत आहे की बाबा एखाद्या ठिकाणी जे काही आहे, पर्टिक्युलर ठिकाणी किंवा पूर्ण स्ट्रक्चरमध्ये किती जास्तीचे काय होत आहे थिटा आणि डेल्टा. तो किती जास्तीचे म्हणजे कोणापेक्षा जास्तीचे, मला माहीत नाही आहे थिटा आणि डेल्टा, त्यांची काहीतरी संख्या आहेत, मला काहीतरी माहिती आहेत त्यांची पण काहीतरी संख्या आहेत. तर यांचा जर डिफरन्स काढून टाकला ना तर तुम्हाला काय भेटेल, तो कितीने जास्त आहे ते कितीने जास्त हे तुम्हाला भेटून जाईल, राईट. तो कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी किंवा डिग्री ऑफ फ्रीडम. आता याला आपण दुसऱ्या पद्धतीने कसं हे करत असतो, तुम्हाला एक बात सांगतो. एक शब्द इथं येणार आहे पुन्हा, राईट. तो काय झालं रे, तेव्हा इथे एक शब्द येत असतो, इथे एक शब्द असतो इंडिपेंडंट. आता इंडिपेंडंट हा एक शब्द आपला.
इंडिपेंडंट शब्द याच्या अगोदर जो आहे ना आपण चांगल्या पद्धतीने समजला असेल कुठे रँकच्या ठिकाणी. मॅथमध्ये जे ना मॅट्रिक्स असतो ना तिथं रँक आपण बघत असतो, तिथं रँक आपण शिकलेलो आहोत, तर तिथं आपल्याला इंडिपेंडंट शब्द आलेला असतो. आता इंडिपेंडंट म्हणजे काय असतं बरं का, मी तुम्हाला समजून सांगतो. समजा मी तुम्हाला एखादा मॅट्रिक्स काढून दाखवतो. हा एक मॅट्रिक्स आपला, तर या मॅट्रिक्समध्ये 2 2 2 4 4 4 6 6 6 असं जर तुम्हाला मी देऊन दिलं असेल आणि तुम्हाला बोललो मी सांगा बरं का याच्यामध्ये किती इंडिपेंडंट रो आहेत, इंडिपेंडंट रो किती आहेत. मग तुम्ही म्हणणार काय बरं का, दुसरी रो जी आहे ती दुसरी रो पहिल्यावरती डिपेंड आहे. कसं काय बरं का, कारण की पहिल्या रोला जर का तुम्ही 2ने मल्टिप्लाय करून टाकलं तर तुम्हाला दुसरी रो भेटून जाईल. म्हणजे दुसरी रो ही डिपेंडंट आहे कोणावरती, पहिल्या रोवरती. तिसरी रो जर बघायला गेलात तर तिसरी रो पण डिपेंडंट आहे कोणावरती, पहिल्या रोवरती. कसं काय बरं का, तुम्ही जर बघायला गेलं तर जर समजा तुम्ही पहिल्या रोला 3ने मल्टिप्लाय केलं ना तर तुम्हाला ही वाली भेटून जाईल. म्हणजे ही वाली रो आणि ही वाली रो हे डिपेंडंट आहेत, परंतु पहिलीवाली रो जी की आहे ना, पहिलीवाली रो, तर ती आपली काय असते, ती आपली इंडिपेंडंट असते. ती आपली काय असते, इंडिपेंडंट असते. म्हणजे 3 ज्या रो होत्या या 3 रोवरून मला काय लक्षात आलं, मला असं लक्षात आलं की या 3 रोपैकी 2 रो ज्या होत्या त्या 2 रो काय आहेत आपल्या, त्या डिपेंडंट आहेत आणि एक रो जो काय आहे ती आपली इंडिपेंडंट आहे. एक रो काय आपली इंडिपेंडंट आहे. सेम स्टोरी मला इथं दिसायला भेटते. कशी बरं का, कशी दिसायला भेटणार, समजा एखादा रॉड मीटर ठेवलेला आहे. हा जो आहे हा आपला एखादा स्टीलचा रॉड आहे. हा एखादा आपला कशाचा रॉड आहे, स्टीलचा रॉड आहे. तर हा जो काही स्टीलचा रॉड आहे याच्यावरती जर का तुम्ही समजा स्टीलचा रॉड आहे, स्टीलचा रॉड आहे किंवा एखादा दगड आहे, हा दगड मला सांगा, या दगडला समजा स्टीलचा रॉड, याचा एखादी ए पॉईंट आहे आणि याचा एखादा हा बी पॉईंट आहे. आता जर तुम्ही इकडून जर का याला लोटला, जमिनीवरती असं जर का ढकलून घेतला तर तुम्हाला नाही वाटत का की इथून त्याला सुरुवात केली, याला जर तुम्ही ढकलला तर एवाला पॉईंट इथं जाऊन कुठेतरी इथे येऊन जाईल आणि बीवाला पॉईंट इथं जाऊन इथं कुठेतरी येऊन जाईल. मग तुम्हाला नाही वाटत का की जेवढा हा इकडे सरकलेला आहे समजा हा डेल्टा, तेवढाच इकडे गेला असेल, राईट की नाही. म्हणजे हे दोघं जे काही आहेत ना, दोघांची व्हॅल्यू काय सेम आहे. जर या दोघांची व्हॅल्यू जर का सेम असेल तर तुम्ही मला सांगा, दोघांची व्हॅल्यू जर का सेम असेल तर या ठिकाणी जर बघायला गेलात तर काय बरं का, इथं इंडिपेंडंट एकच आहे, 2 इंडिपेंडंट नाही आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 2 आहे, याची पण व्हॅल्यू 2 आहे. मग इथं डिपेंडंट किती आले, डिपेंडंट आला 1 आणि इंडिपेंडंट आला 1. म्हणजे जर 2 संख्या लक्षात येते का तुमच्या, जर इथं पण डिस्प्लेसमेंट येते, इथं पण डिस्प्लेसमेंट येते, म्हणजे दोघांची व्हॅल्यू सारखी आहे ना. मग दोघांची व्हॅल्यू जर का सारखी असेल तर डिस्प्लेसमेंट ॲक्च्युली किती झाले, एकच झालेले, 2 डिस्प्लेसमेंट झालेले नाही. पण जर समजा हा आता जो ना हा स्टीलचा रॉड होता, याच्याऐवजी मी आता काय केलं बरं का, याच्याऐवजी आपण जे ना दोरा ठेवला, इथं दोरा आहे, हा दोरा आहे किंवा रबर आहे. आता स्ट्रक्चरमध्ये आपण जे ना रबर वगैरे यूज करतो. हा समजा ना हा दोरा आहे. आता दोराला इकडे जर का असा फोर्स लावला ना मी, तर काय होईल माहिती आहे का, हे पुढे जाईल, परंतु याचं जे डिस्प्लेसमेंट इथं होईल ना ते काहीतरी असं होईल आणि याचं डिस्प्लेसमेंट जे ना काहीतरी कमी जास्त डिस्प्लेसमेंट होईल. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट वेगळं होईल आणि इथं पण डिस्प्लेसमेंट काय होईल, वेगळं होईल. अशा पद्धतीने दिसायला भेटते. तर या केसमध्ये आपले इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट किती असतील, 2 असतील. सो इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट किती असतील, 2 असतील. तर ही कहाणी आपल्याला समजून घेणं एकदम जरुरी आहे, राईट ना. ही कहाणी समजून घेणं जरुरी आहे. सो देअरफॉर कायनेमॅटिक इंडिटर्मिनेसी किंवा डिग्री ऑफ फ्रीडम जे काय आहे त्याला आपण काय म्हणत असतो, तो ते काय असते त्याच्याबद्दल डिस्कशन चाललं आहे. तुम्ही लिहून घेणार, तुम्ही नाव लिहिले वरती, कायनेमॅटिक इंडिटर्मिनेसी और डिग्री ऑफ फ्रीडम त्याला म्हणतो आपण सम ऑफ ऑल इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट ऑफ ऑल जॉइंट्स अँड सपोर्ट. ॲक्च्युली जॉईंट म्हणजेच तो जॉईंट पण सपोर्टच असतो, पण ठीक आहे. ऑल जॉईंट्स अँड सपोर्ट ऑफ स्ट्रक्चर आलं लक्षात. तो त्यालाच म्हणतो आपण इज कॉल्ड ॲज KI और DOF. त्यालाच आपण KI और DOF म्हणतो, डिग्री ऑफ फ्रीडम. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कहाणी दिसायला भेटत असते. आता याचा मिनिंग काय होतं बरं का, समजून घेऊया आपण. जसं की मी तुम्हाला बोललो की सम ऑफ ऑल इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑल जॉईंट्स अँड द सपोर्ट इज नथिंग बट KI और याला KI और DOF म्हणत असतो. आता इथं जर तुम्ही समजून घ्यायला गेला तर माझ्या काय लक्षामध्ये येतं, इथं डिस्कशन जर तुम्ही बघायला गेला तर काय लक्षात येतं, इथं तुम्हाला 2 डिस्प्लेसमेंट बघायचे आहेत. तो डिस्प्लेसमेंट किती प्रकारचे आहेत, 2 डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणत्या डिस्प्लेसमेंटची बात करत आहे, डिस्प्लेसमेंट म्हटल्यावरती थीटा आणि डिस्प्लेसमेंट म्हटल्यावरती काय, डेल्टा. सो डिस्प्लेसमेंट म्हटलं थीटा आणि डेल्टाची बातमी करत आहे, हे एक आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे. आणि हे डिस्प्लेसमेंट कोणतं आहे, हे डिस्प्लेसमेंट जे काय हे 2 गोष्टींचं आहे, एक म्हणजे जॉईंटचं आणि एक म्हणजे सपोर्टचं. एवढी बात तुमच्या डोक्यामध्ये शिरते का. तर आपल्या स्ट्रक्चरमध्ये असणारे जेवढे काही जॉईंट्स असतील, आपल्या स्ट्रक्चरमध्ये असणारे जेवढे काही सपोर्ट असतील, त्यांचं जे काही डिस्प्लेसमेंट होते म्हणजे त्यांच्यामध्ये होणारा थीटा आणि डेल्टा हे आपल्याला काढायचं आहे. पण तो डिस्प्लेसमेंट कोणत्या मोजायचे आहेत तुम्हाला इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट मोजायचे आहेत. इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बरं का, जर एखाद्या गोष्टीमुळं इकडच्या या डिस्प्लेसमेंटमुळे तिकडचं डिस्प्लेसमेंट जे काही होतं आहे, इकडच्या डिस्प्लेसमेंटमुळे तिकडचे जे डिस्प्लेसमेंट होते आणि तिकडच्या डिस्प्लेसमेंट जर का तुम्हाला कळत असेल, इकडच्या डिस्प्लेसमेंटमुळं
एक मिनिट. इकडच्या डिस्प्लेसमेंटमुळे काय बोलतोय तुम्हाला मी, की इकडे जेवढा फोर्स लावला आहे मी आणि इकडचा डिस्प्लेसमेंट, या एकाच्या बिंदूतलं डिस्प्लेसमेंट जर का तुम्हाला या डिस्प्लेसमेंटवरून जर का तिकडच्या बिंदूचा डिस्प्लेसमेंट जर का माहीत असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला कळेल की हा इकडचा डिस्प्लेसमेंट हा डिपेंडंट आहे. डिपेंडंट आपला काही कामाचा नाही. आपल्याला काय कामाचे असतात, तो जॉईंट आणि सपोर्टचे इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट आपल्याला लक्षात घ्यावे लागत असतात. तर तुम्हाला परीक्षेमध्ये डिफिनेशन जर विचारायला म्हटली तर डिफिनेशन पण विचारतील, तुमचं भर असायला पाहिजे फक्त इंडिपेंडंट या शब्दावरती, राईट की नाही. सो इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट ऑफ द जॉईंट अँड द सपोर्ट ऑफ द स्ट्रक्चर इज नथिंग बट अवर KI और DOF. ओके. जसं की काय म्हणतो मी आता सपोर्टबद्दल एक डिस्कशन करून सांगतो. तुम्ही आतापर्यंत बरेचसे सपोर्टबद्दल बघितलात. काय बरं का, पहिला सपोर्ट असतो आपला फ्री सपोर्ट. फ्री सपोर्टच्या केसमध्ये तुम्हाला रिॲक्शन भेटते का, इथं काहीच रिॲक्शन भेटत नाही. मग रिॲक्शन जर का तुम्हाला भेटत नसेल, कोणत्याही डायरेक्शनमध्ये कोणी आवरणारं नाही आहे, राईट की नाही. कोणत्या डायरेक्शनमध्ये आवरणारं नाही, म्हणजे हा जो काही मेंबर आहे हा इकडे बी जाऊ शकतो, हा इकडे बी जाऊ शकतो, आणि हा जो काही आहे हा याचं जे काही आहे तुम्हाला रोटेशन होताना दिसायला भेटेल. म्हणजे मला तिघं डिरेक्शनमध्ये फ्रीडम दिसायला भेटतात ना, कारण की कोणी सपोर्टच नाही आहे. फ्रीला कोणी सपोर्ट असतो का, नाही. फ्रीच्या केसमध्ये तुम्ही जर बघायला गेलात ना, तर तुम्हाला रिॲक्शन किती सापडते, रिॲक्शन जे आहे तिथे 0 सापडते. परंतु त्या फ्रीचा जो काही फ्रीचा जो काही पॉईंट आहे ना, इथं जर फ्रीडम बघायला गेलात ना, तर तुम्हाला फ्रीडम 3 सापडतील. एक्स डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट, वाय डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट, आणि त्या ठिकाणी जे काय आपल्याला काय दिसायला भेटत असते, रोटेशन दिसायला भेटत असते. या 3 डिरेक्शनमध्ये आपल्याला काय दिसायला भेटत असतं, या 3 डिरेक्शनमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट दिसायला भेटत असते, राईट. जर तुम्ही पुढे बघायला गेलात तर पुढचं काय बरं का, समजा पुढे आपण बघायला गेलो तर इथं असते आपलं काय, सो इथं असतो आपलं हिंज. तो हिंजच्या केसमध्ये जर बघायला गेलो तर काय लक्षामध्ये येते मला, मी याला जे ना इकडे करू शकत नाही बरं का, कसे एक्स डिरेक्शनमध्ये करू शकत नाही, याला मी वाय डिरेक्शनमध्ये करू शकत नाही बरं का, फक्त याला मी रोटेट करू शकतो. याचा अर्थ काय आहे, इथं रिॲक्शन 2 आहेत, परंतु माझ्या लक्षामध्ये येते काय, एकच फ्रीडम आहे ते म्हणजे काय, सो एकच फ्रीडम आहे ते म्हणजे काय, रोटेशन. तो एकच फ्रीडम आहे ते म्हणजे रोटेशन. अशा पद्धतीने आपण डिस्कशन सपोर्टबद्दल आपण बघत असतो. पुढे तुम्ही बघायला गेलं तर काय बरं का, पुढे अजून आपल्या लक्षामध्ये येत असतं, जसं की रोलर सपोर्ट मी घेतला, तो आपला रोलर सपोर्ट आहे. रोलर सपोर्टच्या केसमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटत असतं, रोलर सपोर्टच्या केसमध्ये तुम्ही होरिझॉन्टल तुम्ही जाऊ शकतात, म्हणजे ओरिजिनल डिरेक्शनमध्ये सपोर्ट नाही आहे. व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये आहे गाड्या सपोर्ट, राईट ना. व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये पण सपोर्ट आहे, परंतु रोटेशनला पण काय आहे, रोटेशनला पण सपोर्ट नाही आहे. म्हणजे 2 गोष्टींना सपोर्ट दिसायला भेटत नाही, म्हणजे फ्रीडम आहे 2 डिरेक्शनमध्ये, रिॲक्शन आहे फक्त एकच. तो रिॲक्शन एक आहे, फ्रीडम आहे 2 डिरेक्शनमध्ये, राईट की नाही. ही वाली कहाणी मला दिसायला भेटत आहे. तो सपोर्टमध्ये तर आपल्याला हे असं काढणं सोपं पडून जातं. सपोर्टचं आपल्याला डायरेक्टली असंच काढायचं असतात. तर सपोर्टचे जे काही आहेत ना, सपोर्टचं आपल्याला असं काढायचं आहे. परंतु जेव्हा मी जॉईंट बोलतो ना, तर जॉईंटच्या केसमध्ये आपल्याला 2 शब्दांवरती भर द्यावी लागत असते. एक म्हणजे 3 शब्दांवरती भर द्यावी लागत असते. एक एक्सटेन्सिबल, एक इनएक्सटेन्सिबल आणि एक रिजिड. तो तुम्हाला बरेचसे शब्द देतात. व्हेरी स्टिफ शब्द असा देतात, रिजिड शब्द देऊन देतात. नंतर तुम्हाला म्हणतात ॲक्सियल डिफॉर्मेशन निग्लेटेड. तर असे काही शब्द जे काही आहेत ना, हे आपल्याला डिस्कशन करावे लागत असतात इन द केस ऑफ द जॉईंट. तो जे जॉईंट आहे, पहिले सपोर्ट जर का आले तर सपोर्टमध्ये तुम्ही सरळ असं काढून टाकत असतात, हे आपल्या लक्षात येते. तो झालं. आता मी पुढचा एक सपोर्ट घेतो, समजा फिक्स सपोर्ट घेतला, तर फिक्स सपोर्टच्या केसमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटत असतं, फिक्स सपोर्टच्या केसमध्ये ना तुम्ही एक्स डिरेक्शनमध्ये जाणार, ना तुम्ही वाय डिरेक्शनमध्ये जाणार, ना त्या ठिकाणी मला रोटेशन दिसायला भेटणार. तर त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन किती दिसायला भेटतात, 3. मग तुम्हाला मोकळेपणा किती दिसायला भेटेल, मोकळेपणा फ्रीडम या ठिकाणी किती असणार, 0, राईट. ही पण कहाणी आपल्याला माहिती, राईट. पुढे जर बघायला गेलं तर पुढचं काय हे झाले 4. पुढचं जर सपोर्ट बघायला गेलो आपण तर आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल, तो आहे समजा गायडेड रोलर घेतला, हा आहे गायडेड रोलर सपोर्ट. तो हा गायडेड रोलर सपोर्ट आहे. गायडेड रोलरच्या केसमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर तुम्ही मला सांगा बरं का, या ठिकाणी फ्रीडम किती डिरेक्शनमध्ये, एका डिरेक्शनमध्ये फ्रीडम आहे. ते म्हणजे काय, फक्त एक्स डिरेक्शनमध्ये चक्के घुमतील, राईट की नाही. वाय डिरेक्शनमध्ये पण काय दिसायला भेटते, वाय डिरेक्शनमध्ये पण रिॲक्शन आहे, आणि आपलं रोटेशन जे काय आहे, त्या रोटेशन पण आपल्याला काय, रोटेशनला पण इथं या रिस्ट्रिक्शन आहे. सो देअरफॉर फ्रीडम किती आहे, फ्रीडम आहे 1, रिॲक्शन किती आहे, रिॲक्शन आहे 2. क्लिअर होतं काय तुम्हाला रे, हे तुम्हाला क्लिअर होतं काय. तर तुम्ही वरती या टेबलच्या वरती तुम्ही काय लिहित आहेत माहिती आहे का, या टेबलच्या वरती तुम्ही लिहित आहेत सपोर्ट रिॲक्शन अँड फ्रीडम, सपोर्ट रिॲक्शन अँड फ्रीडम असं तुम्ही लिहिलेलं आहे, ठीक आहे. असं तुम्ही नाव लिहिलं, लक्षात घ्या. मी जसं सांगतो तसं लिहून घ्यायचं आहे. आता पुढे जर बघायला गेलो आता तो मी काढला, तर समजा काय काढला होता तुम्ही, व्हॉरिझॉन्टल गायडेड रोलर काढला होता, तुम्ही व्हर्टिकल गायडेड रोलर काढू शकता, काही फरक नाही आहे. तो सेम स्टोरी दिसायला भेटेल. काय बरं का, इथं जर तुम्ही रिॲक्शन बघायला गेला तर रिॲक्शन आहे 2, फ्रीडम आहे 1, राईट की नाही. डायग्राम व्यवस्थित काढा जरा, राईट. तर आता जर बघायला गेलो तर पुढचं मी काढून दाखवतो तुम्हाला. तर पुढचं आपण बघायला गेलो, लक्षात घ्यायचं, 3च गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात, 3. जर रिॲक्शन 2 असतील ना तर नक्कीच फ्रीडम 1 असेल. जर रिॲक्शन 3 असतील ना तर फ्रीडम किती असेल, 0 असेल. ओके का, ही वाली कहाणी आपल्याला लक्षात घ्यायची असेल.
तो सपोर्टची बात करत आहोत आपण. सपोर्टमध्ये अजून कोणते सपोर्ट दिसायला भेटतील? स्प्रिंगवाला सपोर्ट उचलो. स्प्रिंगच्या केसमध्ये जर बघायला गेलात ना, तुम्हाला रिॲक्शन एकच सापडते. रिॲक्शन ती पण कोणती? फक्त ती पण इकडे या प्रिंगला जर का तुम्ही असं हे करायला गेला ना, ती रोटेट बी होईल आणि ती जी काय आहे तो आपल्याला ओरिजिनल डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट पण दाखवते. तुम्हाला दिसायला काय भेटते की इथं रिॲक्शन एकच आहे. तो स्प्रिंगच्या केसमध्ये रिॲक्शन किती दिसायला भेटते? 1. मग फ्रीडम किती असेल? 2. क्लिअर झालं? स्प्रिंग सपोर्टमध्ये तो स्प्रिंग सपोर्टमध्ये काय घडतं हे पण तुम्हाला मी सांगून दिलं. समजा मी अशा पद्धतीनं एखादा हे सपोर्ट काढला, काय बरं का तो अशा पद्धतीने आहे, ठीक आहे. आणि इथं जर बघायला गेलात तर इथं असा रोलर दिलेला आहे आणि इथं पण काय दिलं आहे बरं का, असे रोलर दिलेले आहेत, असा मेंबर आहे. आता इथं जर बघायला गेलो तर एक्स डिरेक्शनमध्ये मुवमेंट होते, वाय डिरेक्शनमध्ये मुवमेंट होते, परंतु इथं रोटेशन मात्र होणार नाही. म्हणजे मला दिसायला भेटेल की रिॲक्शन आहे एक. रिॲक्शन एक कोणती? रोटेशनला जे केलं रोटेशनला अलो केलेलं नाही आहे, त्या रोटेशनला रिस्ट्रिक्शन आहे, म्हणून रिॲक्शन आहे एक. आणि जर तुम्ही बघायला गेलात फ्रीडम, तर एक डिरेक्शनमध्ये मोकळेपणा आहे, इथं पण मोकळेपणा आहे, तर त्यामुळे आपल्याला इथे दिसायला भेटेल की 2 या ठिकाणी फ्रीडम आहे. आलं का लक्षामध्ये तुमच्या? तो मॅक्झिमम जेवढे काही आपल्याकडे सपोर्ट होते त्या सपोर्टचे रिॲक्शन आणि फ्रीडमबद्दल आपण डिस्कशन करून झालेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे रे? इथपर्यंत क्लिअर आहे का? मी जसं लिहून देतो ना, प्लीज व्यवस्थित लिहा. कारण की इथं जे मी सांगतो ना, हे मी लिहिलेलं नाही आहे. हे जे तुम्हाला मी सांगतो ना, हे लिहिलेलं नाही आहे. तर कमसे कम तुम्ही लिहिलेलं असेल तर तुमच्याकडे मागता येईल, बाबा हो द्या बरं का रिव्हिजन वगैरे करण्यासाठी. तर जरा व्यवस्थित लिहून घ्या. आता ठीक आहे. आता 3 शब्दांबद्दल तुम्हाला सपोर्टबद्दल मेन्शन करून सांगितलं मी, रिॲक्शन आणि याच्याबद्दल झालेलं आपलं. आता आपल्याला बघायचं आहे जॉईंटबद्दल डिस्कशन करायचं आहे. तर तुम्ही इथं टाकणार आता जॉईंट डिस्प्लेसमेंट. आता जॉईंट डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला 3 गोष्टींबद्दल आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. तो पहिली एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो मी. समजा रिजिड मेंबर, याच्यामध्ये आपल्याला मेंबरबद्दल डिस्कशन करायचं आहे. रिजिड मेंबर कोणाला म्हणतो बरं का रे? आपण मेकॅनिक शिकत असताना एक अजम्पशन करून चालतो. तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा मेकॅनिक शिकतात तेव्हा तुमचं अजम्पशन वेगळे असतात, जेव्हा तुम्ही सॉम शिकतात तेव्हा तुमचे अजम्पशन वेगळे असतात. बघा, सॉमच्या वेळेमध्ये तुम्हाला कोणता पण जेव्हा अभ्यास करायचा असतो, तर जसं तुम्हाला टॉर्शनचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला जेवढ्या पण गोष्टींचा अभ्यास करायचा होता, कॉलमचा अभ्यास करायचा होता, टॉर्शनचा अभ्यास करायचा होता, बेंडिंग थेरीचा अभ्यास करायचा होता, तेव्हा तुम्ही अजम्पशन धरून चालत होते. काय बरं का, की स्ट्रक्चर होमोजिनियस आहे, आयसोट्रोपिक आहे, राईट का नाही, इलॅस्टिक आहे, हुक्सचा लॉ ओबे करतो, तो इलॅस्टिक आहे, हुक्सला ओबे करतो, हे डिस्कशन होतं आपलं, बरोबर की नाही तिकडं. म्हणजे मला लक्षामध्ये काय येत असतं की प्रत्येक विषयाचा एक अजम्पशन असतं आणि सॉममध्ये अजम्पशन होतं आपलं की मेंबर आपला इलॅस्टिक असतो. पण जेव्हा तुम्ही मेकॅनिक्स शिकले तर मेकॅनिक्समधलं आपलं काय अजम्पशन होतं की मेंबर आपला रिजिड असतो. रिजिडचा मिनिंग काय होतो बरं का, तुम्हाला सांगितलं पण मी. रिजिडचा मिनिंग म्हणजे काय बरं का, की समजा हे 2 पॉईंट आहेत, 2 पॉईंट आहेत एखाद्या बॉडीवरची, तर तुम्ही जर का याच्यावरती फोर्स लावला ना, ते 2 पॉईंटची जी पोझिशन आहे, दोघांमधलं अंतर जे ना ते आर आहे. तर तुम्ही किती बी फोर्स लावा त्याच्यावरती, किती बी फोर्स लावा, तुम्हाला डिफॉर्मेशन दिसायला भेटणार नाही. किती बी फोर्स लावा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन दिसायला भेटणार नाही. ए आणि बी मधलं अंतर जेवढं असेल ना, तेवढं फोर्स अप्लाय केल्यानंतर तेवढंच अंतर असेल. अशी जी बॉडी असते त्याला रिजिड बॉडी म्हणतो. परंतु परीक्षेमध्ये जर विचाराल तुम्हाला, लक्षामध्ये घ्या, या पूर्ण विश्वामध्ये म्हणतात, मेकॅनिक्स शिकत असताना आपल्याला एक नोट पण लिहिलेली असते की पूर्ण विश्वामध्ये एक पण बॉडी अशी नाही आहे जी रिजिड आहे. पण ते प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो, प्रत्येकाचं जे काय असतं रिलेटिव्हिटी असते. आता रिलेटिव्हिटी कशी बरं का, माझी रिलेटिव्हिटी काय, माझ्या रिलेटिव्हिटी एखादा दगड, आता एखादा दगड माझ्याकडे आहे, खूप कडक दगड, एकदम मजबूत दगड, आणि त्या मजबूत दगडवरती मी किती बी फोर्स अप्लाय केला ना तरी डिफॉर्मेशन दिसायला भेटत नाही. त्यामुळे माझ्या तुलनेने, माझ्या रेफरन्सने, माझ्या रिलेटिव्हली तो जो दगड आहे तो रिजिड आहे. मग त्या दगडला मी काय म्हणतो, रिजिड म्हणतो. सांगायचं तात्पर्य लक्षात द्या का तुम्हाला, विश्वामध्ये अशी कोणतीच ऑब्जेक्ट किंवा कोणतीच बॉडी अशी नाही आहे जी परफेक्टली रिजिड आहे. परंतु प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो. आपल्याच पर्स्पेक्टिव्हने आपल्याला कळते की ती बॉडी रिजिड आहे, त्यामुळे त्या बॉडीला आपण रिजिड म्हणून देत असतो. ओके, तर आपल्या रिस्पेक्टने ती बॉडी रिजिड आहे म्हणून आपण त्याला रिजिड बॉडी म्हणत असतो. हे लक्षामध्ये घ्या. मग आता रिजिड बॉडी म्हणजे काय बरं का, रिजिड बॉडी म्हणजे काय, रिजिड मेंबर म्हणजे काय, जो मेंबर कंप्रेस होत नाही, जो मेंबर कंप्रेस होत नाही, जो मेंबर बेंड होत नाही, जो मेंबर कंप्रेस होत नाही आहे, जो मेंबर बेंड होत नाही आहे, राईट की नाही, त्याला काय म्हणून देणार, तो जो कंप्रेस होत नाही, जो बेंड होत नाही, राईट, त्याला मी काय म्हणून देतो, त्याला रिजिड म्हणून देतो. त्याला काय म्हणणार मी, त्याला रिजिड म्हणून. क्लिअर आहे का पॉईंट, राईट की नाही. जो कंप्रेस पण होत नाही आणि जो बेंड बी होत नाही. फॉर एक्झाम्पल आता दगड, माझ्या रिस्पेक्टने दगड ही एक रिजिड बॉडी आहे. का, कारण की तिला कंप्रेस करायला जर का गेलो, हाताने कंप्रेस करायला गेलो किंवा मशीनच्या मदतीने पण कंप्रेस करायला जर का गेलो ना, तरीसुद्धा मला असं दिसायला भेटते की ते डिफॉर्मेशन त्याच्यात दिसायला भेटत नाही, राईट. आणि बेंड पण होत नाही ना, बेंड होत ना कंप्रेस होत. त्यामुळे दगड माझ्या रिस्पेक्टनं, माझ्या रिलेटिव्हली दगड काय आहे, एक रिजिड बॉडी आहे, राईट. तर तुम्हाला रिजिड मेंबरबद्दल मी मेन्शन केलं. दुसरा मेंबर असतो आपला, या सगळ्या शब्दांवरती तुम्हाला भर द्यायची असते. इनएक्सटेन्सिबल.
आता इनएक्सटेन्सिबलची काय कहाणी आहे? इनएक्सटेन्सिबलची कहाणी आपल्याला दिसायला भेटतं की हा जो काही ना, हा जो कंप्रेस होणार नाही, ना टेन्शन होईल ना कंप्रेशन होईल. लक्षात घ्या. तो अगर जर रिजिड बॉडीमध्ये ना टेन्शन होत होतं, ना कंप्रेशन होत होतं, ना बेंड होत होतं, असा जो मेंबर किंवा बॉडी असेल तिला रिजिड बॉडी म्हणून दिलं. या केसमध्ये ना टेन्शन होत म्हणजे ना ताणलं जात. समजा आता एखादा रबर होता, रबर ताणला जातोय, रबर काय होतोय? ताणला जातोय. पण इथं मेन्शन काय केलं आहे? इनएक्सटेन्सिबल मेंबर म्हणजे काय? जो ताणला जात नाही आणि जो कंप्रेस पण होत नाही. राईट का? ताणला जात नाही. तुमच्या मराठीमध्ये लिहून घ्या. ताणला जात नाही. सो ताणला जात नाही. कंप्रेस पण होत नाही. सो ताणला पण जात नाही, कंप्रेस पण होत नाही. राईट? कंप्रेस पण होत नाही. परंतु बट बेंड होतो. इथं पण लक्षात घ्या. इथं पण जर बघायला गेलं ना, पूर्ण विश्वामध्ये कोणतीच बॉडी अशी नाही आहे जी इनएक्सटेन्सिबल आहे. पण याचा पण इथं पर्स्पेक्टिव्ह असतो, माझा बघण्याचा तरीका. राईट की नाही? मला जर का ते दिसत असेल की ते इनएक्सटेन्सिबल होते, मी पूर्णतः ताकद लावून दिली आणि मला असं दिसायला भेटते की ना तो कंप्रेस होतोय ना तो ताणला जातोय, जर असा काही मेंबर असेल तर त्याला मी इनएक्सटेन्सिबल म्हणून देणार. परंतु इनएक्सटेन्सिबल मेंबर हा बेंड होतो. फॉर एक्झाम्पल काय बरं का, इनएक्सटेन्सिबल मेंबरचं तुम्हाला उदाहरण सांगत असताना, जसं की मी रिजिड मेंबरचं उदाहरण तुम्हाला मी दगड बोललो, तर राईट ना, तुम्हाला दगड बोललो म्हणजे एक्झाम्पल दगड बोललो. राईट? तो इनएक्सटेन्सिबल आहे याचा मीनिंग काय होतोय? तर इनएक्सटेन्सिबलचं एक्झाम्पल मी देतो. समजा इथं आहे आपला रॉड. तर रॉडच्या बेसमध्ये आपल्याला काय लक्षामध्ये येईल की जो रॉड आहे आपला रेनफोर्समेंट रॉड, तो आपल्याला हे बनवते का अफजल खानची स्टोरी काहीतरी असती, तर तो रॉड जो काही तो बेंड होऊन जातो. सांगायचं तात्पर्य काय आहे की तो हा रॉड आहे. आपण या रॉडला जर का समजा मशीन वगैरे आहे, परंतु आपण आपलं रिलेटिव्हली कसं जोडतोय की बाबा मी रॉडला जो ना ताणू शकत नाही आणि रॉडला मी कंप्रेस पण करू शकत नाही, मात्र रॉडला मी बेंड करू शकतो. मात्र बेंड करण्यासाठी पण एखादा ताकदवर माणूस आणावा लागेल, याच्यासारखा अफजल खानसारखा. म्हणजे आपण त्या रॉडला बेंड करू शकतो, मात्र त्याला आपण ताणू पण शकत नाही आणि त्याला कंप्रेस पण करू शकत नाही. त्यामुळे रेनफोर्सिंग बार जे काही आपण कॉलम किंवा आपल्या याच्यामध्ये बीममध्ये वापरले जाणारे जे काही हे सळाया असतात, त्या सळाया त्यांना म्हणतो रेनफोर्सिंग बार. तो रेनफोर्सिंग बार जे काही असतात ते आपलं एक्झाम्पल कशाचं आहे? इनएक्सटेन्सिबल मेंबरचं. क्लिअर आहे का? इनएक्सटेन्सिबल मेंबर तुम्हाला. तो तिसरा मेंबर असतो आपला एक्सटेन्सिबल मेंबर. आता एक्सटेन्सिबल मेंबरची काय कहाणी बरं का? एक्सटेन्सिबल मेंबरबद्दल तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की एक्सटेन्सिबल मेंबर मी कोणाला म्हणतोय. एक्सटेन्सिबल मेंबर म्हणजे काय बरं का, की जो ना ताणला जाईल, जो कंप्रेस होईल, जो ताणला जाईल, जो बेंड होईल. राईट की? इनएक्सटेन्सिबलबद्दल काय बोललो? जो ताणला जात नाही, जो कंप्रेस होईल, मात्र बेंड होतो. पण या केसमध्ये आता एक्सटेन्सिबल ताणला जातो, कंप्रेस होतो, बेंड होतो, या तिघी गोष्टी होत असतील, असा जो काही असेल ना त्याला म्हणून देतो मी एक्सटेन्सिबल मेंबर. आता एक्सटेन्सिबल मेंबर पण वापरतो का? हो, वापरतो. कोणकोणते असतात असे एक्सटेन्सिबल मेंबर? असतात फॉर एक्झाम्पल आता रबर वगैरे पण स्ट्रक्चरमध्ये कुठेतरी यूज केलेले असतात. आता जॉईंट जे असतात ना आपले स्ट्रक्चरमध्ये जॉईंट केलेले असतात, जसं की डॅममध्ये खालचा लेअर आणि वरचा लेअरला जॉईंट करण्यासाठी रबर वगैरेचा वापर करतात. रोड असतात का, आपला रोड जेव्हा कॉन्क्रीटचा रोड वगैरे बांधला गेला आहे ना, त्याला जॉईंट जो असतो तो रबरचा जॉईंट आपण प्रोव्हाइड केलेला असतो. मग मला लक्षामध्ये येतं की स्ट्रक्चरमध्ये आपण रबरला पण वापरतो. मग रबरमध्ये काय कहाणी दिसायला भेटेल? तो टेन्शन पण असेल, तो कंप्रेशन होईल आणि तो बेंड पण होईल. क्लिअर आहे? तो याच्या पुढे जेव्हा आपण मी इनएक्सटेन्सिबल शब्द वापरणार तर तेव्हा रेनफोर्सिंग बार आहे असं समजून घ्यायचं, आणि जेव्हा मी एक्सटेन्सिबल मेंबर म्हणेल तेव्हा तो रबर आहे असं अजून करून चालायचं, जेणेकरून गोष्टी आपल्याला सोप्या होतील. ठीक आहे? तर एवढी जर का तुम्हाला कहाणी झाली असेल, समजली असेल, तर आता आपण काय करूया, आपण गोष्टींना समजून घेऊया. तो जॉईंट आपण काय चालू होतं, जॉईंट डिस्प्लेसमेंटबद्दल बघत होतो आपण. आता मी जॉईंट डिस्प्लेसमेंट आणि हे सगळं जे काही आहे म्हणजे एकत्र करून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता गमन, समजा हे असं काहीतरी स्ट्रक्चर दिलं आहे, तुम्हाला सपोर्टचं कळालेलं आहे, आपल्याला आता जॉईंटचं डिस्प्लेसमेंटबद्दल डिस्कशन करायचं आहे. तो आता जॉईंट इथं हवाला जॉईंट मला दिसायला भेटतो आहे, हवाला आपला जॉईंट आहे. ॲक्च्युली आपण जॉईंट आहे पण याला मी सपोर्टचा जॉईंट म्हणतो, याची कहाणी आपल्याला माहिती आहे. आता तुम्हाला जर म्हटलं मी सांगा बरं का रे या जॉईंटचं डिस्प्लेसमेंट किती येईल, तुम्ही म्हणणार या जॉईंटला कोणतंच फ्रीडम नाही आहे, कोणताच मोकळेपणा नाही आहे, इथं फ्रीडम किती असेल? 0. इथं जर म्हटलं सांगा बरं रे इथं किती फ्रीडम आहे, तुम्ही म्हणणार 2 डिरेक्शनमध्ये रिस्ट्रिक्शन आहे, फक्त हे जो काय आहे तो आहे फक्त रोटेशनला, तर तुम्ही म्हणणार की इथे फ्रीडम आहे एका डिरेक्शनमध्ये. एवढी बात तर आपल्याला कन्फर्म झाली. आता आपल्याला बघायचं यार या जॉईंटबद्दल काय डिस्कशन आहे. तर जॉईंटसाठी आपण काय करणार आहोत, 2 केस घेणार आहोत. एक एक्सटेन्सिबल, राईट, एक्सटेन्सिबल, आणि दुसरं म्हणजे काय, एक्सटेन्सिबल, राईट. तो इनएक्सटेन्सिबल. आता मी सध्यासाठी तुम्हाला काय सांगतोय, हा जो की मेंबर आहे ना याला मी गृहीत धरून चालतोय की हे काय आहे, याचे सगळे मेंबर, हे मेंबर, हा मेंबर आणि हे मेंबर हे काय आहेत, एक्सटेन्सिबल आहेत.
एक्सटेन्सिबल आहेत. एक्सटेन्सिबल म्हणजे काय बरं का, रबरचे असतील ते. आता रबर म्हणजे कोणता, छोटा रबर केसांना बांधायचा रबर तो नाही म्हणत मी, मोठा रबर असेल तो मोठा, जसं की मोठा रबर असेल, टायरचं कसं असेल ना, भरीव रबर असेल तो असले, ठीक आहे, तो मोठा रबर. या रबरच्या केसमध्ये काय होतं बरं का, याच्याबद्दल लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये मी जे सांगतो वाटल्यास तर पटकन नोट करून कुठेतरी कोपऱ्यामध्ये लिहून घ्या. जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये मेन्शन करून दिले काय, की डिटरमाइन द KI, डिटरमाइन द DOF, फक्त असं म्हणून दिले की कायनेटिक इनडिटर्मिनसी काढा किंवा डिग्री ऑफ फ्रीडम काढा, फक्त असं मेन्शन करून दिले ना. तिथं तुम्हाला रिजिड शब्द भरलेला आहे ना, इनएक्सटेन्सिबल शब्द भरलेला आहे ना, एक्सटेन्सिबल शब्द भरला आहे. तो असं जर का उदाहरणामध्ये मेन्शन केलं असेल, काहीच मेन्शन केलेलं नाही आहे की काय आहे बॉडी, जर ना रिजिड शब्द भरलेला आहे ना, इनएक्सटेन्सिबल भरला आहे ना, एक्सटेन्सिबल भरला आहे, जर असं जर का असेल तर तुम्ही लक्षामध्ये घालायचं की ते उदाहरणामध्ये काय मेन्शन केलं आहे, तुम्हाला काय दिलेलं आहे, त्यांनी तुम्हाला एक्सटेन्सिबल शब्द दिला आहे. काय बोललो मी तुम्हाला, जर उदाहरणामध्ये काहीच मेन्शन केलं नसेल तर प्रत्येक मेंबर जे काही आहेत ते एक्सटेन्सिबल आहेत असं मानायचं आणि काम करायचं. क्लिअर आहे? ओके. हां, तर आता लक्षामध्ये घ्या. आता काय होतं बरं का, आता याच्यावरती लोडिंग तुम्हाला मी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची लोडिंग वरून दाखवलेली नाही आहे, पण तुम्ही समजून चालायचं. काय बरं का, तुम्ही समजून चालायचं की याच्यावरती कोणत्या पण प्रकारची लोडिंग असू शकते. तो जनरलाइज लोडिंग आहे. लोडिंग काय आहे, जनरलाइज लोडिंग. जनरलाइज म्हणजे काय, भलेही तुम्हाला आकृतीवरती दिसायला भेटते की याच्यावरती लोड नाही आहे, पण त्याच्यावरती लोड आहे, तो जनरलाइज लोड आहे. जनरलाइज म्हणजे का कोणत्या पण प्रकारचा लोड असेल, मात्र मी त्याला दाखवत नाही आहे, पण त्याच्यावरती लोड आहे. सो जनरलाइज लोडिंग आपण याच्यावरती टाकलेली असते, म्हणजे कोणत्याही प्रकारची लोडिंग त्याच्यावरती आहे, आज तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आता इथं काय लक्षामध्ये येते, माझ्या लक्षामध्ये येते, समजा मी इथं जर लोड टाकला असा, तर आपल्याला आता गोष्टी इमॅजिन व्हायला पाहिजे. आता आपल्याला गोष्टींना इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन कसं करायचं बरं का, लोड जर का टाकला गड्या आपण, तर तुम्हाला नाही वाटत का लोड टाकल्यानंतर हा रबरचा आहे रे, रबरचा आहे, हे दोघं जे उभे आहेत ना, हे उभे कशाचे आहेत बरं का, रबरचे आहेत. तर तुम्हाला नाही वाटत का रबरचा असल्या कारणानं हा थोडा कंप्रेस होईल रे, हा पण कंप्रेस होईल. कळतं आहे का. एक कहाणी मला सरळ दिसायला भेटते की एक्सटेन्सिबल आहे ना, तर लोड टाकल्यामुळे आपल्याला फ्रीडम या डिरेक्शनमध्ये दिसायला भेटेल, जे की व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये आहे. तर एवढी बात कन्फर्म झाली गड्या की या जॉईंटला हा जो जॉईंट बघतोय ना, या जॉईंटच्या केसमध्ये मला या डिरेक्शनमध्ये फ्रीडम दिसायला भेटते. हा जो जॉईंट आहे ना, लोड आल्यामुळे हा जॉईंट जो आहे ना, खाली जाऊ शकतो रे, राईट ना, हा जॉईंट पण खाली जाऊ शकतो रे. म्हणजे मला एक कळून गेलं की ए हा एक जॉईंट आहे, बी हा एक जॉईंट आहे, आणि ए आणि बी मी एकदम हळूवार सांगतोय, एकदा समजून घ्या, नंतर तुम्हाला डोकं लावायची गरज राहत नाही, कन्सेप्ट समजून घ्या. तो ए हा जो काही जॉईंट आहे ना, लोड आल्यामुळे हा खाली शिफ्ट होऊ शकतो ड्यू टू दी व्हॉट, एक्सटेन्सिबल मेंबर, तो खाली जाऊ शकतो. म्हणजे मला कळालं की या जॉईंटकडे एक व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसायला भेटते, ज्याचा बाण मी असा दाखवून दिला आहे, पेन बदलवतो, हा वाला पेन घेतला, तो हा आपलं एक डिस्प्लेसमेंट झालेला आहे, आणि इकडे पण आपलं एक डिस्प्लेसमेंट झालेला आहे. बाण कसा पण दाखवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तो एक व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये आपल्याला दिसायला भेटत आहे ड्यू टू दी व्हॉट, या व्हर्टिकल मेंबरमुळं. आता आपण बघूया, या लोड आल्यामुळे असा जो लोड आहे याच्यामुळे जे ना आपली जी फ्रेम आहे ना, ती फ्रेम अशी पण होते बरं. कशी होते, गुलाबी कलर दाखवतो, आपली फ्रेम जी ना अशी पण होऊ शकते. सांगायचं तात्पर्य काय, लक्षामध्ये घ्या, कधी पण वरून फोर्स आल्यानंतर आपली फ्रेम जी ना अशी होऊन जाते. वारा आला समजा, ओरिजिनल फोर्स वारा आल्यामुळे, वरून आल्यामुळे एवढा असतो चान्स की एवढं ते होत असते बा. ठीक आहे. तो आपली जी की फ्रेम आहे, ती फ्रेम जी काय आहे ती जराशी इकडे तिकडे होणार आहे. तो इकडे तिकडे होणार आहे म्हणजे काय बरं का, हा जो मेंबर आहे ना, हवाला मेंबर, हा मेंबर इकडे फ्रीडम आहे या मेंबरला. हा जो मेंबर आहे ना, या जॉईंटला, हा जो इथला जॉईंट आहे ना, हा जॉईंट इकडे चालला जाईल रे, हा जॉईंट इकडे चालला जाईल. म्हणजे या जॉईंटचं होरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होतं आहे. म्हणजे मला इथं एक बाण दिसायला भेटेल. हा जो काही जॉईंट आहे, हा जॉईंट पण इकडे चालला जाईल रे, म्हणजे या जॉईंटचं मला इथं पण एक होरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट दिसायला भेटते. कळालं का तुम्हाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की इथं दोन जॉईंट होते. हा एक जॉईंट पेन बदलत राहतो, हा एक जॉईंट आहे आणि हा एक जॉईंट आहे, राईट. तुम्हाला दोन जॉईंट दिसायला भेटत आहेत. या जॉईंटच्या ठिकाणी कहाणी काय दिसायला भेटत होती, एक्सटेन्सिबल मेंबर असल्या कारणानं मला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट दिसायला भेटत होतं, आणि इथं पण या जॉईंटच्या ठिकाणी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट दिसायला भेटत होतं. दोन डिस्प्लेसमेंट दोन ठिकाणी भेटून गेले. परंतु फ्रेम जी काय आहे ना, इकडे तिकडे होऊ शकते, त्यामुळे हा जॉईंट इकडे पण जाऊ शकतो आणि हा जॉईंट इकडे पण जाऊ शकतो. आता प्रश्न आपला काय आहे की यार, हा जर का समजा ही जर का समजा ही फ्रेम इथे येते, तर मग हे जे काही या जॉईंटचं जे डिस्प्लेसमेंट इकडे होते समजा डेल्टा, तर इथं पण डिस्प्लेसमेंट डेल्टाच होईल का, तर नाही होणार. जेव्हा पण आपला मेंबर एक्सटेन्सिबल आहे ना, जेव्हा पण आपला मेंबर रबरचा आहे ना, तर रबरचा आहे ना, तर लक्षात घ्या, जर समजा नवीन डायग्राम काढतोय, गोष्टीला समजून घ्या. आता जर समजा मी इकडे कोपऱ्यावरती जर का फोर्स लावला ना, तर तुम्हाला जर बघायला गेलात ना, तर इकडचा जो जॉईंट आहे ना, हा इकडचा जॉईंट जास्त दूर चालला जाईल, पण हा इकडचा जॉईंट ना हा कमी दूर येईल.
सांगायचं तात्पर्य मग काय म्हणायचं मला, की जे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जे होतं आहे ना, ते डिपेंड करून जातं ही लोडिंग नेमकी लागते कुठे, राईट नाही, लोडिंग कुठे लागते. जेव्हा एक्सटेन्सिबल मेंबर असेल ना आपला, कोणता एक्सटेन्सिबल मेंबर, तर त्या एक्सटेन्सिबल मेंबर म्हणजे जसा रबर आहे, रबर, तर रबरमध्ये माझ्या लक्षामध्ये काय येते बरं का, की डिस्प्लेसमेंट जे की होते ना ते डिपेंड करून जातं नेमकं कुठे, राईट. सो देअरफॉर मला म्हणायचं काय, की या जॉईंटचं डिस्प्लेसमेंट हे वेगळं असेल, राईट, असं, आणि या जॉईंटचं डिस्प्लेसमेंट पण काय असेल, वेगळं असेल. तो दोघांचं डिस्प्लेसमेंट वेगळं असेल, इंडिपेंडन्स असेल. आपल्याला काय पाहिजे, इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंटच पाहिजे. म्हणजे कळालं की हा जो काय आहे इथं या जॉईंटचं असं होऊ शकतं, या जॉईंटचं असं होऊ शकतं, या जॉईंटचं असं होऊ शकतं, या जॉईंटचं असं होऊ शकतं. परंतु हे चारी जे काही आहेत हे चारी इंडिपेंडंट आहेत, कोणी कोणावरती डिपेंड नाही आहे. याचं वेगळं होईल, याचं वेगळं होईल. तर या जॉईंटची कहाणी वेगळी, या जॉईंटची कहाणी वेगळी. बोला, क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. आता आपल्याला दिसायला भेटेल काय बरं का, की यार इथं जर बघायला गेलो, ऑब्झर्वेशन जर करायला गेलो, तर मला लक्षामध्ये येतं की जो काही आपला स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर जो आहे ना आपला काय होऊ शकतो, तो स्ट्रक्चरची फ्रेम जे आहे ना, ती फ्रेम अशी झुलते आपली इकडे तिकडे. आता ॲक्च्युली असं झुलतं का, असं नाही झुलत ते, बट अभ्यास करण्यासाठी लोक असं अजून करून चालतात. म्हणजे माझ्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की असं जर का समजा इकडे असं होतं आहे, तर मला इथं स्लोप दिसायला भेटेल रे. कसा स्लोप दिसायला भेटेल आपल्याकडे, स्लोप कसा पण काढा, ओरिजिनलकडून तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतो स्लोप, ठीक आहे. ते स्लोप काय असते, त्या स्लोपची कहाणी तुम्हाला बढिया पद्धतीने समजून सांगेल. पुढे जाऊन आपल्याकडे वेगवेगळे चॅप्टर असतात. तुम्हाला जे काय मुवमेंट एरिया मेथड वापरायची असते, तुम्हाला कॉन्ज्युगेट बीम मेथड वापरायचा असतो. हे जे काय मे बी आपलं चॅप्टर पुढचं असू शकतं. तर या सगळ्या गोष्टी जे काय आहेत ना, या गोष्टी आपल्याला शिकत असताना तुम्हाला तिथं जाऊन कळतं की नेमका स्लोप काय असतो यार. हे नेमकं त्याला मी आतापर्यंत चढ आणि उतार या भाषेमध्येच बोलत आलेलो आहे. तर मग तो सर्वेमधला असू द्या का कुठला पण असू द्या, स्लोप म्हणजे चढ किंवा उतार, अशा पण आपण हे म्हणत असो. तर ठीक आहे. आता माझ्या लक्षामध्ये काय येते यार, की एक्सटेन्सिबल जेव्हा मेंबर आहे ना, तर तुम्हाला स्लोप दिसायला भेटेल. तो स्लोप इथं दिसायला भेटेल. आता स्लोप कसा दिसायला भेटेल बरं का, तो जो काही आपला हा मेंबर इथं जो काही हा जॉईंट, इथला जॉईंट जेव्हा इथे येऊन जातो ना, तर याचं तुम्हाला काय दिसायला भेटतो बरं का, होरिझॉन्टलपासून असा एक काहीतरी तुम्हाला स्लोप दिसायला भेटतो आहे. याचा चढ किंवा उतार दिसायला भेटते होरिझॉन्टलपासून. आणि इकडे पण जर बघायला गेलात ना, तर इकडे पण या जॉईंटचं तुम्हाला एक स्लोप दिसायला भेटते. तर मला असं दिसायला भेटते की यार स्लोप मात्र येतोय, पण एक्सटेन्सिबल जर का मेंबर असतील तर इकडचा स्लोप वेगळा आणि इकडचा स्लोप वेगळा असणार, राईट. तो प्रत्येक जॉईंटचा जेव्हा एक्सटेन्सिबल मेंबरला जॉईंट जुळलेला असेल, नोट म्हणून काय लिहायचं तुम्हाला, जेव्हा आपले मेंबर जे जॉईंटला जुळलेले आहे, ते मेंबर जर एक्सटेन्सिबल असतील, तर जॉईंटला होणारे डिस्प्लेसमेंट जे आहेत ते इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट तुम्हाला 3 दिसायला भेटतील. याला इथं 3 दिसायला, इथं पण 3 आणि इथं पण 3 असतील. कोणकोणते असतील बरं का, तर तुम्ही म्हणणार की एक्स डिरेक्शनमध्ये, वाय डिरेक्शनमध्ये, झेड डिरेक्शन, अशा पद्धतीने. मग समजा आता परीक्षेमध्ये ही काहीतरी दिले बरं का तुम्हाला, असा बीम देऊन दिला रे, असा बीम देऊन दिला आहे, काहीतरी माझ्या मनानुसार मी काढून टाकले, ठीक आहे. आणि म्हणले आता फक्त म्हणून दिले, बीम देऊन दिला आहे म्हणून दिले, कॅल्क्युलेट KI और DOF. ना तुम्हाला मेन्शन केले रिजिड शब्द, ना तुम्हाला मेन्शन केले एक्सटेन्सिबल आणि किंवा एक्सटेन्सिबल, काहीच मेन्शन केलं नाही. पण तुम्हाला मी अगोदरच बोललो आहे, तुम्हाला काही सांगितलं नसेल ना, तरी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला अजूम करून चालायचे. आता मला सांगा बरं का, इथं जॉईंट आहेत, पण ते सपोर्ट जॉईंट आहेत का ते मधले जॉईंट आहेत, ते सपोर्टचे जॉईंट आहेत का ते मधले जॉईंट आहेत. तुम्ही म्हणाल सगळे सपोर्टचे जॉईंट दिसायला भेटतात, मधला जॉईंट कोणताच नाही आहे, राईट. मग आता तुम्ही सांगा, इथं किती फ्रीडम भेटेल तुम्हाला, 0. इथं तुम्हाला किती फ्रीडम भेटेल, 1. इथं किती फ्रीडम भेटेल, 1. इथं किती फ्रीडम भेटेल, 2. तो झाला ना. मग आता 1 जो झाले 4 आलं आहे, झालं 4. ठीक. पुढे आता परीक्षेचा क्वेश्चन आहे, विचारला गेला बऱ्याच ठिकाणी. राईट. आता म्हणलेलं आहे ना, तुम्हाला मेन्शन केले वरती, तुम्हाला काही मेन्शन केलेलं नाही वरती की ते काय आहे बा, पण तुम्हाला म्हटले कॅल्क्युलेट KI अँड DOF, ठीक आहे. DK पण म्हणतात. तो DK म्हणजे काय, DK म्हणजे पण तेच होतो, ठीक आहे. तो कायनेमॅटिक डिग्री ऑफ कायनेमॅटिक इंडिटर्मिनसी. DK म्हणा, KI म्हणा, DOF म्हणा, तो काय म्हणताय त्याचं तुम्हाला कळते. मग काही नाही, सिंपल आहे प्रत्येक. आता हे बघा, हे सांगा, इथं किती होईल रे, 0. इथे किती होईल रे, 0. म्हणजे आपल्याला सरळ सपोर्टचं तर हे काढता येतं बरं का, पण आता जॉईंटचं कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. काय माहिती तुम्हाला, जर काही दिलेलं नसेल तर ते सगळे मेंबर काय आहेत, ते सगळे मेंबर काय एक्सटेन्सिबल आहेत म्हणजे काय, प्रत्येक जॉईंटला किती डिस्प्लेसमेंट होतं, इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट किती होते, 3 इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट होतात. तर यांचा एक्स वेगळा, वाय वेगळा आणि हे वेगळा. तो 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60. किती उत्तर येईल रे, 60.
आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं असतं. तर याचं DK किती येऊन गेलं, याचं DK आलं 60. किती टाईम लागला, 15 सेकंड पण लागत नाही, 15 सेकंड पण लागत नाही DK काढायला. तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करून घेत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत बेसिक लेवलला, इथपर्यंत बेसिक लेवलला क्लिअर आहे का? कमेंट करा. ठीक आहे. आता आपण आता पुढच्या कहाणीला जाणार आहे. आता एक्सटेन्सिबलची कहाणी समजली थोडीफार आपल्याला. आता इनएक्सटेन्सिबलची कहाणी काय असते याच्याबद्दल डिस्कशन करू. इनएक्सटेन्सिबल यार, इनएक्सटेन्सिबलची केस जी आहे डोक्याला जरा ताण असते, आपल्यावरती डाऊट येतो की आपण बरोबर सोडवलं की नाही. जेव्हा इनएक्सटेन्सिबल असताना आपल्या इनएक्सटेन्सिबल किंवा रिजिड हे दोघांसाठी कहाणी सेमच असते, पण आपल्यावरती डाऊट असतो. इनएक्सटेन्सिबलची कहाणी काय आता समजून घेऊ आपण. तर मला दिसायला काय भेटतं, समजा आपला हा मेंबर आहे, समजा ही फ्रेम आहे आपली, इथं अशा पद्धतीने दिसते. आता ही जी काही फ्रेम असतील ही कशाने बनलेली आहे, रॉड आहे. आता रबरची नाही, आता रॉड आहे. हां, मात्र लोड आल्यानंतर एक कहाणी एक पक्की आहे काय, की रोड जर का आला ना, ही फ्रेम जी काय ना, ही फ्रेम झुलेल इकडे तिकडे होईल, राईट की नाही. तो अशा पद्धतीने दिसायला भेटेल काय, तर असं होऊ शकतं बरं. पण असं होत असताना काय होणार आहे, तुम्हाला एक लक्षामध्ये येईल काय बरं. रबर कसं होता, रबर रबर कंप्रेस होत होता, त्यामुळे इकडचं डिस्प्लेसमेंट आणि इकडचं डिस्प्लेसमेंट तुम्हाला दोघं वेगळं भेटलेत. परंतु आपला रॉड जो काही आहे तो रॉड हे होतो का, तो रॉड जो काही, जर तुम्ही बघा मला सांगा, तो जो काही रॉड आहे आपला, तो रॉड जेव्हा इकडून इकडे गेला, समजा इथे A पॉईंट होता तर इथं जाऊन A' झाला, इथं B पॉईंट होता इथं जाऊन B' झाला. तुम्हाला नाही वाटत का रे की A आणि A' याची जेवढी काही व्हॅल्यू असेल तेवढीच B आणि B' याची एवढी व्हॅल्यू असेल. क्लिअर आहे का. रॉडच्या केसमध्ये जेवढा समजा इकडे सरकला ना, तो जेवढा इकडे सरकतो ना तेवढाच इकडे सरकतोय. तुम्हाला क्लिअर होते काय, असं होऊ शकतं की नाही. तुम्ही म्हणणार हा, कारण की तो रॉड आहे. मग मला सांगा, जर याची व्हॅल्यू x आहे आणि याची व्हॅल्यू जर x असेल तर इथे इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट किती आहे सांगा रे. इथं इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट किती आहे, या दोन डिस्प्लेसमेंटपैकी इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट किती. तर इथं पण एक्सच व्हॅल्यू असेल, तिथे एक्सच व्हॅल्यू असेल, तर तुम्ही दोघं व्हॅल्यू थोडी घेणार, तुम्ही एकच व्हॅल्यू घेणार ना. कारण की याच्यामुळे हे एवढे होते, त्यामुळे हे डिपेंडंट आहे आणि आपल्याला काय पाहिजे, इंडिपेंडंट पाहिजे. म्हणून याच्यापैकी मी एकच व्हॅल्यू घेणार. म्हणजे डिस्प्लेसमेंट भरी तुम्हाला दोन होताना दिसायला भेटत आहेत, पण ते दोघं सारखे आहेत ना. मग या केसमध्ये डिस्प्लेसमेंट फक्त किती होते, एकच होते. क्लिअर आहे का. तर ही एक कहाणी आपल्या लक्षात घ्यायची असते. दुसरी कहाणी काय, वरून जर तुम्ही लोड टाकला तर हा जो कॉलम आहे हा कंप्रेस होईल का रे. तुम्ही म्हणणार नाही. जर कंप्रेस होणार नाही, हा जॉईंट खाली शिफ्ट होईल का रे, नाही. म्हणजे आपल्याला या जॉईंटचं आपल्याला वाय डिरेक्शनमध्ये फ्रीडम दिसायला भेटत नाही, राईट. लोड आल्यानंतर मला सांगा, हा मेंबर खाली कंप्रेस होईल का, नाही. मग जॉईंट खाली येईल का, नाही. मग जॉईंट खाली आला नाही तर वाय डिरेक्शनमध्ये तुम्हाला फ्रीडम भेटेल का, नाही. म्हणजे मला दिसायला भेटते की वाय डिरेक्शनमध्ये फ्रीडम नाही आहे. फ्रीडम आहे कोणत्या डिरेक्शनमध्ये, फ्रीडम आहे फक्त एक्स डिरेक्शनमध्ये. आता कहाणी बघू आपण रोटेशनबद्दल. आता रोटेशन जे काय आहे, या पॉईंटला पण रोटेशन येतं आहे आणि इथं पण रोटेशन येते. पण लक्षात घ्या, रोटेशन जे काय आहे ना, ते रोटेशन वेगवेगळं असणार. तुम्ही म्हणणार वेगवेगळं कसं काय असणार, ते डिपेंड करून जातं आता रोटेशन की लोड कुठे लागलेला आहे. जर लोड नजीक लागलेला असेल तर इकडचा स्लोप वेगळा असेल आणि तिकडचा स्लोप वेगळा असेल. आलं लक्षामध्ये. तो सांगायचं तात्पर्य मला काय म्हणायचं, मला माहिती आहे का, की जो काही आपला स्लोप आहे तो इकडचा स्लोप वेगळा असेल आणि इकडचा स्लोप वेगळा असेल. फक्त इथं सारखं काय येते, इकडचं डिस्प्लेसमेंट आणि इकडचं डिस्प्लेसमेंट सारखं येईल. तो देअरफॉर मी एक आकृती व्यवस्थित बनवून दाखवतो. काय म्हणायचं मला काय म्हणायचं आहे की हा जो काही जॉईंट आहे, या जॉईंटच्या ठिकाणी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होणार नाही, होईल ती ओरिजिनल डिस्प्लेसमेंट होईल, राईट, अशी. आणि दुसरं काय होईल बरं का, दुसरं जे काय इथं रोटेशन पण होईल, इथं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होईल आणि रोटेशन पण होईल. समजा यांना नाव देतो A B C आणि हा D आहे आपला, राईट. सो ABCD. आता यांचं जर 0-0 झालं, यांची कहाणी आपण बघतच नाही आहे, आपण इथं बघतोय. आता इथं बघा बरं का, डिस्प्लेसमेंट कोणतं दिसायला भेटतं तुम्हाला. तुम्ही म्हणणार मला डेल्टा BX दिसायला भेटतो आहे, राईट. नंतर मला डेल्टा इथं C होता, इथं C आहे, मला डेल्टा CX दिसायला भेटतो आहे, बरोबर. हां, तुम्ही म्हणणार बघा, इकडचा डेल्टा घेतला. नंतर तुम्ही म्हणणार मला इकडचा थिटा भेटतो आहे, तुम्ही म्हणणार थिटा B दिसायला भेटतो आहे आणि तुम्ही म्हणाल मला थिटा C पण दिसायला भेटतो आहे. तो पॉसिबल किती झाले बरं काय, 4 डिस्प्लेसमेंट पॉसिबल होत आहेत. तर तुम्ही म्हणणार की याचा DK जो काय आहे 4 असेल, पण नाही.
याचा डिके 4 राहणार नाही. का? कारण की थिटा बी एक्स आणि थिटा सी एक्स याच्यामधला थिटा सी एक्स हा आपला डिपेंडंट आहे. हा थिटा बी एक्सवरती डिपेंड करतो. थिटा बी एक्सने जेवढं केलेलं असेल ना तेवढंच हा करतो. त्यामुळे हा इकडचा डिपेंडंट आहे आणि आपल्याला डिपेंडंट डिस्प्लेसमेंट नको आहे. त्यामुळे आपल्या लक्षामध्ये येईल की या दोघांची व्हॅल्यू एकच आहे ना, त्यामुळे इथे एकच डिस्प्लेसमेंट होतं असं आपण म्हणणार. मग एकच व्हॅल्यू इथं भेटते. तो 1, 2 आणि 3. तर किती डिस्प्लेसमेंट होत आहेत? 3 डिस्प्लेसमेंट. तो डिके इज इक्वल टू व्हॉट? 3. क्लिअर होते का हे तुम्हाला? हे क्लिअर होते राईट? ते याच्यामध्ये असं बोललो मी तुम्हाला. ते तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होती का रे तुम्हाला? बाळा, नेहा, कुलदीप, भाग्या, क्लिअर आहे का हे? हां समजलं. या अशा पद्धतीची कहाणी. आता आपण एक बात बघू. आता मला एक सांगा, ही कहाणी तर फ्रेममधली समजून येते, पण यार बीममध्ये काय होईल बरं का मग? कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस फ्रेमला टिल्ट करतायत, फ्रेमला टिल्ट करून गोष्टी समजून घेत आहेत. आता आपण बघूया, तो आपल्याला काय करायचं आहे. ते इथं झालं ना. तुम्हाला प्रत्येक वेळेस आता मी दुसऱ्या फ्रेमबद्दल उदाहरण घेतो, मग बीमबद्दल घेतो, ठीक आहे? बीमचं काही अवघड नाही जे रे. बीमचं लय सोपं आहे, कारण की बीमच्या ठिकाणी कुठे काही दुसरं मधलं काही येतच नाही. हां, फक्त एक प्रॉब्लेम काय बीममध्ये, इनएक्सटेन्सिबल मेंबर जेव्हा म्हणतील ना त्याची कहाणी काय आहे ना हे तुम्हाला सांगतो मी. समजा आता सगळे मेंबर जे काही आहेत ते सगळे मेंबर आपले काय आहेत? इनएक्सटेन्सिबल आहेत. तुम्ही मला सांगा डीके किती येईल? एक. इथं जाईल का? नाही जाणार. सो इथं 2. तर किती होईल रे सांगा? तो वरच्या याच्यावरून तुम्हाला भेटत आहेत किती डिस्प्लेसमेंट? या वरच्या 2 जॉईंटपासून किती भेटत आहेत तुम्हाला? 3. का? कारण की इकडचे डिस्प्लेसमेंट आणि इकडची डिस्प्लेसमेंट काय असती? एक सारखी असणार. तो वरून भेटेल 3. इथं पण किती भेटेल? इथला थिटा 1, इथला थिटा 1 आणि दोघांची डिस्प्लेसमेंट काय असेल? सारखी असेल. तर इथून पण भेटेल 3. तो 3 आणि 3 6 भेटतील तुम्हाला, जेव्हा सगळे मेंबर याच्यामधले इनएक्सटेन्सिबल असतील. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? जर समजा आता हे क्लिअर झालं असेल तर हे सांगतो तुम्हाला. आता दुसरी बात, कधी कधी काय म्हणून देतात, आता काय म्हणलेली तुम्हाला की हा मेंबर, हावाला मेंबर, आडवे मेंबर जे आहेत ना, आडवे मेंबर, ते आडवे मेंबर तुम्हाला काय मेन्शन करून दिले? आडवे मेंबर हे तुम्ही मला उत्तर सांगायचं परफेक्ट. आडवे मेंबर एक्सटेन्सिबल आहेत आणि हुबे मेंबर सगळे हे इनएक्सटेन्सिबल आहेत. हुबे रॉड आहेत, रॉड लोखंडाचे, आणि आडवे रबरचे आहेत, रबर. चला बोला, उत्तर सांगा. आलं उत्तर? एवढा टाईम कसं का लागतोय? तो हा बघा, आता या जॉईंटच्या केसमध्ये बघा, वरून जर तुम्ही लोड लावला तर हा जॉईंट खाली जाईल का? हा जॉईंट खाली जाईल का? नाही जाणार. हा जॉईंट खाली जाणार नाही, म्हणजे इथे व्हर्टिकल तर काही येणार नाही. या जॉईंटला व्हर्टिकल येणार नाही. तर व्हर्टिकल येणार नाही म्हणजे काय? हा इकडे तर जाईल, इकडे जाईल, याचं डिस्प्लेसमेंट वेगळं असेल, याचं बी डिस्प्लेसमेंट वेगळं असेल. इथं रोटेशन होईल, इथं रोटेशन होईल, इथं पण रोटेशन होईल. मग आता तुम्हाला दिसायला भेटेल वरच्या याच्यामध्ये 4 सापडलेत डायरेक्ट. वरच्या याच्यामध्ये किती सापडलेत? 4 सापडलेत. तर वरच्या याच्यामध्ये आपल्याला 4 सापडलेत. आता खालच्या याच्याकडे जर आलेत तर खालच्यामध्ये काय होईल बरं? काही तर इथं पण इथे 1, 2, 1 आणि 2. कारण की हे डिस्प्लेसमेंट वेगवेगळे आहेत रे, हे डिस्प्लेसमेंट वेगवेगळे आहेत. तर 2 आणि 2 किती सापडले? पण 4. किती सापडले त्या केसमध्ये? 8. क्लिअर आहे का? तुम्हाला हे कळत नव्हतं की या जॉईंटवरती व्हर्टिकल आहे की नाही? अरे विचार करा, हा लोखंडाचा रॉड आहे, हा रबर वाकून जाईल असा, पण हा का वाकेल? याची ते हा जॉईंट तुम्हाला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट दिसायला भेटणार नाही ना. क्लिअर आहे का? तर अशा पद्धती, म्हणजे ॲक्च्युली असं एक कहाणी अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण भीमची कहाणी बघू. भीमची काय बात आहे? समजा भीमचे मेंबर जे आहेत ना ते इनएक्सटेन्सिबल आहेत.
आता बघा, जेव्हा एक्सटेन्सिबल म्हटलं होतं ना, तुम्ही काहीच डोकं लावलं नाही, तुम्ही डायरेक्टली काढून टाकलं. बघा काय म्हटलं मी, जेव्हा एक्सटेन्सिबल म्हटलं होतं ना, तुम्ही डायरेक्ट सरळ जॉईंटचे हे करून काढून टाकले आणि मोकळं झालात. एक्सटेन्सिबल तसंच करायचं, ठीक आहे. त्याची स्टोरी पण आहे, त्याची मध्ये कन्सेप्ट पण आहे, पण ठीक आहे, तसं करून टाकायचं. आता इनएक्सटेन्सिबल बघा, इनएक्सटेन्सिबल जेव्हा तुम्हाला म्हणतील ना, तर त्या केसमध्ये काय असणार आहे रे? हा रॉड आहे. तर मला सांगा, हा रॉड इकडे जाईल का? इथून असा पॅक केलेला आहे मी त्याला. लोड जर कमी वरून लावला तर रॉड आडवा जाईल का रे? आडवा जाईल का? नाही जाणार. मग हा आडवा जाणार नाही तर हा जॉईंट पण आडवा जाईल का? नाही जाणार. हा जॉईंट पण आडवा जाईल का? नाही जाणार. हा जॉईंट बरं का आता हा जॉईंट आडवा जाईल का? तर तुम्हाला लक्षामध्ये यायला पाहिजे काय बरं का, तुम्ही त्याला इकडे कुठेतरी तरी बांधून ठेवलेले ना, हा इकडे जाणारच नाही, म्हणजे माझ्या लक्षामध्ये काय येते तर तुम्ही बघायला गेलात, आता मोजा, इथे येईल झिरो. हा रॉड इकडे जात नाही, म्हणजे हा आपला जॉईंट इकडे जात नाही, त्यामुळे इथं रोटेशन जो की आपलं एक्स डिरेक्शनमध्ये इथं काय येत होतं बरं का, ॲक्च्युली इथं ते असं पण येत नव्हतं ना, असं पण येत नव्हतं, म्हणजे इथं फक्त रोटेशन असेल. ठीक आहे, रोटेशन येईल कारण की इनएक्सटेन्सिबल आहे ना, तो बेंड वगैरे होऊ शकतो, इथं रोटेशन येऊन जाईल. इथं या, ना इकडे जात राईट, तो इथं पण मला रोटेशन दिसायला भेटेल. आता पुढची बात, आता इथं या, हा जो काही इकडे शिफ्ट होऊन जाईल का, इकडे चालला जाईल का, तो अगोदरच्या केसमध्ये तो तिकडे जात होता, पण आता जाणार नाही. का? कारण की इनएक्सटेन्सिबल आहे म्हणजे काय, याला या रॉडला धरून ठेवले, जर तुम्ही इथे लोड लावला ना, तो इकडे असा जाईल का? रबरासारखा थोडी जाईल तो. रबर जर राहिला तर मला सांगा, आता मला एक सांगा, तुम्ही इथून सांगतो तुम्हाला समजेल बघा. इथे मी लोड लावला, तुम्हाला नाही वाटत काय चक्की पुढे चालले जातील की नाही? चक्की पुढे चालले जातील. पण जर समजा इथं रॉड राहिला असता, असा रॉड, तुम्ही लोड जर लावला ना, तो लोड लावल्यावरती हा तुम्हाला वाटतो का इकडे जाईल बा, असा लोड लावल्यावरती हा इकडे सर्केल बा, असं वाटतो का? तर लक्षामध्ये घ्यायचं आहे, ह्या जो काही या इकडे जाणार नाही, तो बेंड होऊन जाईल वाटल्यास, पण इकडे जाणार नाही. म्हणजे या केसमध्ये मला रोटेशन भेटतं आहे, इथं पण रोटेशन भेटतं आहे आणि इथं पण मला रोटेशन भेटतं आहे. तो तीन आपले इथं फ्रीडम होऊन जातील. तीन फ्रीडम होऊन जातील. तर अशा पद्धतीने जे काही आहे, तुम्हाला उदाहरण देतो 2-4, आपण गोष्टीला समजून घेऊया. तर तुम्हाला एक्सटेन्सिबल म्हणतायत का इनएक्सटेन्सिबल म्हणतायत, त्याच्यानुसार तुम्हाला सगळे उदाहरणं सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तर मग जेव्हा इनएक्सटेन्सिबल असेल तर काय होईल ते लक्षात घ्या. अजून दुसरं मोठं उदाहरण घ्या, कोणतं पण. चला, तुम्ही मला सांगा, पहिले जर एक्सटेन्सिबल मेंबर असतील तर काय, इनएक्सटेन्सिबल असतील तर काय. फ्रेमबद्दल तुम्हाला क्लिअर झालं आहे, फ्रेमबद्दल तुम्हाला मस्त क्लिअर झालेलं आहे. फ्रेममध्ये अजून एक कहाणी आहे, ती पण बघून घेऊ. एक्सटेन्सिबल असेल तर किती येतात डिके? एक्सटेन्सिबल असेल तर काही नाही, सिंपल मोजता येतं. 0, इथे किती असतात? 2, इथे किती असतात? 2, इथे किती असतात? 1. किती फ्रीडम झाले? झाले 5. म्हणजे एक्सटेन्सिबलच्या केसमध्ये 5 झाले. एक्सटेन्सिबलच्या केसमध्ये किती झाले? 5. आता इनएक्सटेन्सिबलच्या केसमध्ये किती होईल? इनएक्सटेन्सिबल केसमध्ये इथं 2 होते, परंतु हा मेंबर जो आहे ना, रॉड आहे, तो त्यामुळे हा ओरिजिनलमध्ये जाणार नाही. हा इथं किती असेल? एक्सटेन्सिबल केसमध्ये 1. इथे किती असेल? इथे बी 1. इथं किती असेल? इथं असेल 1. राईट, तो इथं बी 1, इथं बी 1 आणि इथं बी 1. रोटेशन आणि रोटेशन, आणि तिघं डिरेक्शनमध्ये तुम्हाला असे रोटेशन दिसायला भेटतील. तो 3 असेल. तो जेव्हा मेंबर इनएक्सटेन्सिबल असतील तेव्हा 3 असतील. ते क्लिअर आहे काय? ओके का रे? चला पुढे जाऊ. कळतं आहे की नाही देव जाणं, पण तरी चाललं आहे. आता बघा, आता एक फ्रेम घेतली होती मी एक अजून इथं, तर ती फ्रेम जी काही आहे तरी तिच्याबद्दल सांगतो. गेली ती फ्रेम. चला ट्रस्टचं बघून घेऊ ना, एखादा ट्रस्टचं पण उदाहरण बघून घेऊ गाड्या. आता ट्रस्टमध्ये लय मस्त कन्सेप्ट आहे. ट्रस्टमध्ये खूप भारी कन्सेप्ट आहे आणि ट्रस्ट सोपं आहे. हे बघा, इथं अशा पद्धतीने आपला हा ट्रस आहे. कलर बदलायला पाहिजे मी. ओके, सो हे आहे आपलं. ठीक, असा ट्रस आहे. आता ट्रस्टच्या केसमध्ये जे काही आहे ना, ट्रस्टच्या केसमध्ये तुम्ही जर बघायला गेलात
तो आता आपल्याला काढायचे सपोर्टला असणारे डिस्प्लेसमेंट आणि जॉईंटला असणारे डिस्प्लेसमेंट. तो सपोर्ट जॉईंटचे डिस्प्लेसमेंट आणि जॉईंटचे डिस्प्लेसमेंट आपल्याला लक्षात घ्यायचे असतात. तर इथं जर बघायला गेलात तुम्ही तर इथं काय असणार आहे बरं का, इथं पण तेच आहे एक्सटेन्सिबल आणि इनएक्सटेन्सिबल. मग आता बघूया की इथे इनएक्सटेन्सिबल असतील का मेंबर आणि काय असेल ते आपण बघून घेणार आहोत. तो एक्सटेन्सिबल आणि इनएक्सटेन्सिबल इथं बी असणार आहे, आपण आता समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची बात, इथं जर मी डिस्प्लेसमेंट एक्सटेन्सिबल मानतोय, समजा मी याला एक्सटेन्सिबल मानतोय, तर एक्सटेन्सिबल जर का मानलं तर आपण सरळ सरळ मोजून टाकतो. इथे किती डिस्प्लेसमेंट तुम्ही म्हणणार 1, इथे किती होणार तुम्ही म्हणणार 1. पण लक्षात घ्या या ट्रसमध्ये लिहून घ्या कुठेतरी, ट्रसमध्ये रोटेशन जॉईंटला रोटेशन कधीही होत नाही. किंवा म्हणजे होतं जॉईंटला रोटेशन होतं, पण जॉईंटचं जे रोटेशन आहे ना, जॉईंटचं जे रोटेशन आहे ते जॉईंटचं रोटेशन हे इंडिपेंडंट रोटेशन राहत नाही. काय लिहायचं तुम्हाला, ट्रसचा तुम्ही काढून घेतला असं मस्त एक चौकोन करून घ्यायचं आहे. जॉईंटचे रोटेशन हे इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट नसते. आपल्याला काय लागत असतं, इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट आपल्याला लागत असतं, परंतु ते इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट असते का, नाही, तो इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट नसते. का नसते हे सांगतो मी, ठीक आहे. इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट नसते म्हणजे काय, समजा आता काय, असा आपला काहीतरी ट्रस होता, आता काहीतरी त्रस होता. आता मी काय करत होतो, या जॉईंटला किती होतात बरं का, आपल्याला माहिती होतं प्रत्येक जॉईंटला जे ना 3 होत होते एक्सटेन्सिबल असताना. म्हणजे इथं 3 राहिले असते, इथं 3 राहिले असते, इथं 3 असले असते. इथं जर बघायला गेलो हा रोलर आहे, तर रोलरच्या ठिकाणी 2 असतात आणि याच्या ठिकाणी 1 असतात, असं अगोदरची बात होती. परंतु मी काय बोललो आहे तुम्हाला, रोटेशन जे की आहे हे रोटेशन हे डिपेंडंट असतं. प्रत्येक जॉईंटला इथं डिपेंडंट रोटेशन आहे. का बरं का, कशावर डिपेंड करतं सांगतो मी तुम्हाला, ते सांगतो, ठीक आहे. तर मग इथं कधी असायला पाहिजे, तर रोटेशन इथं जे की आहे इथे रोटेशनला मोकळेपणा नसणार, ठीक आहे. मोकळेपणा असेल पण तो डिपेंडंट क्वांटिटी होऊन जाते रे. त्यामुळे इथं असेल 2, इथं असेल 2, इथं किती असेल, इथं रोटेशनच होतं, तर इथं होणार नाही काहीच, राईट का. इथं किती होतील, इथं पण असेल 2, राईट. आणि इथं किती असेल, इथं होते 2, इथं असेल 1. इथं रोटेशन, तो सगळे रोटेशन आपण गायब करून टाकणार, उरलेले जे काही असेल ते. तो ट्रसमध्ये अशी कहाणी असते. आणि काय असते समजून सांगतो आता बघा, काय असते समजून सांगतो. ट्रसबद्दल सांगतोय की रोटेशनचा डिपेंडंट का असतो. ट्रसमधला प्रत्येक रोटेशन हा डिपेंडंट का असतो, फ्रेममधला का राहत नाही. दोघांची तुलना बघू. समजा आता मी उचलला, या मेंबरला उचलला रे, या मेंबरला उचलला, या मेंबरला उचलून मी असं काढलेलं आहे. असा आपला मेंबर आहे, हा ए हा बी, राईट. हा ट्रसचा एक मेंबर मी उचलून काढलेला आहे. मला सांगा, तुम्हाला कोऑर्डिनेशन सिस्टीमनुसार याचे कोऑर्डिनेट आणि याचे कोऑर्डिनेट काढता येतील का. तुम्ही म्हणणार हो, कसे काढता येतील, रेफरन्स घ्यायचा काही पण तुम्हाला याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय, याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय भेटून जातील. x1 y1 x2 y2 भेटून जातील. ओके, आता भेटून जातील. माझ्या लक्षामध्ये काय येते की भेटले बाबा हे. आता जर तुम्हाला कोऑर्डिनेट जर का भेटले, त्या कोऑर्डिनेटवरून तुम्ही काय काढतात रे, या लाईनचं तुम्ही काय काढून घेणार. जर तुम्हाला कोऑर्डिनेशन जर का भेटले त्या लाईनचं तुम्ही काय काढून घेणार, तुम्ही या लाईनचा तुम्ही स्लोप काढून घेणार. काय काढून घेणार तुम्ही, थिटा. स्लोप कसा काढतात, y2 - y1 / x2 - x1 समथिंग असं करून तुम्ही त्याचा काय काढून घेतात, स्लोप काढून घेतात. म्हणजे मला लक्षामध्ये येते काय बरं का, याचे कोऑर्डिनेशन मला माहिती आहेत, त्या कोऑर्डिनेशनवरून मला काय माहिती आहे, याचं मला थिटा माहिती आहे. ठीक आहे, ओके, थिटा माहीत पडला मला, तो थिटा मला माहीत पडला. आता काय होईल, याच्यावरती जेव्हा लोड कशावरती येतो, कधी पण लोड जो आहे ना तो जॉईंटला लागतो. ट्रसमध्ये कधी पण मेंबरवरती लोड लागत नाही, तो जॉईंटला लागतो. कारण की ते अजम्पशन आहे, जे आपलं अजम्पशन काय आहे की बाबा जो काही आपला जॉईंट आहे त्या जॉईंटवरती लोड लागायला पाहिजे. जर का मेंबरवरती लागला तर मेंबर आपला बेंड होऊन जात असतो. पण आपला ट्रस मेंबर हा बेंडिंग मेंबर नाही आहे, ॲक्झियल मेंबर आहे. त्यामुळे लोड कुठे लागायला पाहिजे, जॉईंटवरती, मेंबरवरती नको लागायला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता जर का इथं कुठे लोड लागला असेल ना, तर हा जो काही मेंबर आहे ना, हा शिफ्ट होऊन जाईल आणि असं काहीतरी इकडे येऊन गेला. काही पण मी कुठे आणून दिला, त्याला इकडे येऊन गेला तो मेंबर, आज त्याची शिफ्टिंग झाली. तो इथे A' आला आणि इथे B' आला, राईट. याचा स्लोप काय असेल, हा स्लोप इथे दाखवतो, राईट. आता पहिले होता थिटा, आता झाला θ1. पहिले होता थिटा, आता होता θ1. चेंज किती झाला, θ - θ1 एवढा चेंज झाला. तो θ - θ1 एवढा माझा चेंज होतोय आफ्टर लोड आल्यानंतर. आणि लोड आल्यानंतरचं डिस्प्लेसमेंट आपण बघत असतो, मग लोड आल्यानंतर डिस्प्लेसमेंट होतंय, चेंज किती होतो, एवढा थिटा चेंज होतोय, θ - θ1 एवढा चेंज होतोय. ठीक आहे. आता मला एक बात सांगा तुम्ही
थिटा मायनस थिटा वन काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बात काय की हा जो ए पॉईंट आहे ना, हा ए पॉईंट एक्स डिरेक्शनमध्ये किती डिस्प्लेस झाला इकडं, आणि बी पॉईंट एक्स डिरेक्शनमध्ये किती डिस्प्लेस झाला आणि वाय डिरेक्शनमध्ये किती डिस्प्लेस झाला. तो मला सांगायचं काय माहिती आहे का की ए इकडं किती डिस्प्लेस झाला व्हर्टिकली आणि ओरिजेंटली, बीचं बीबद्दल ए इकडे ओरिजेंटली किती डिस्प्लेस झाला आणि व्हर्टिकली किती डिस्प्लेस झाला, हे जोपर्यंत मला माहीत राहत नाही ना तोपर्यंत हा नवीन पॉईंट तुम्हाला शोधता येणार नाही. क्लिअर, बरोबर बोललो की नाही मी. पहिला हा ए मेंबर होता आपला, याच्यावरती लोड आल्यानंतर त्यांची पोझिशन ही वाली येऊन जाते. परंतु यांची जर का तुम्हाला कोऑर्डिनेशन जर का शोधायचं असेल, सुरुवातीला तुम्हाला याचं कोऑर्डिनेशन माहीत होतं, परंतु तुम्हाला यांचं कोऑर्डिनेशन जर का शोधायचं असेल तर तुम्हाला काय माहीत पाहिजे, तुम्हाला माहीत पाहिजे याचं डिस्प्लेसमेंट, राईट, याचं डिस्प्लेसमेंट. तेव्हा जाऊन तुम्ही काय करू शकतात, याचे कोऑर्डिनेशन फाइंड करू शकतात. मग याचे कोऑर्डिनेशन जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा जाऊन तुम्हाला हा थिटा सापडेल. जेव्हा तुम्हाला याचे कोऑर्डिनेशन सापडतील तेव्हा तुम्हाला थिटा सापडेल, आणि जेव्हा तुम्हाला थिटा सापडेल तेव्हा तुम्हाला थिटा मायनस थिटा वन काढता येईल. की बाबा लोड आल्यानंतर किती चेंज झाला आहे थिटामध्ये हे तुम्हाला काढता येईल. हे आपलं लक्षामध्ये घेण्यासारखं असतं. पण आता मॅटर काय होतं माहिती आहे का, तुम्हाला कळेल की याचा जो हा थिटा वन जो आहे ना, हा थिटा वन कशावरती डिपेंड माहिती आहे का. पहिल्याचा हा एचं जे डिस्प्लेसमेंट आहेत ना, याचे डिस्प्लेसमेंट आणि याच्या डिस्प्लेसमेंटमध्ये सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का की थिटा मायनस थिटा वन हे फंक्शन आहेत कोणाचे, हे कशावरती डिपेंड आहेत, हे डिपेंड आहेत डेल्टावरती. डेल्टा कोणाचा, या पहिल्या याच्याचे, त्याच्या डेल्टावरती डिपेंड आहेत. मग मला सांगा का रे थिटा आणि थिटा मायनस थिटा वन हे डिपेंड आहेत कशावरती डिपेंड आहेत, हे या डेल्टावरती डिपेंड आहेत. मग जर का डेल्टावरती डिपेंड असेल तर मी डेल्टा घेतलेला असतो की चल बा डेल्टा जे काय आहेत ना ते इंडिपेंडंट क्वांटिटी. तुम्हाला हे शिकलेलंच ना तुम्ही, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याची काय कहाणी असते, आपला व्हेरिएबल जो असतो तो इंडिपेंडंट असतो आणि वाय काय असतो आपला, हा डिपेंडंट असतो. मला सांगा थिटा मायनस थिटा वन हा काय आपला डिपेंडंट झाला आणि तो डिपेंड कशावरती करतो, डेल्टावरती. म्हणजे डेल्टा आपले काय आहेत, डेल्टा आपले इंडिपेंडंट आहेत, परंतु थिटा आपले काय आहेत, थिटा आपले डिपेंडंट आहेत. आलं लक्षामध्ये. परंतु आपल्याला डिपेंडंट नको आहे, तर त्यामुळे आपण ते जो थिटा आहे तो थिटा आपण घेत नाही. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. कळालं का काय बोललो मी तर, पुन्हा सांगायची जरूरत आहे का, पुन्हा सांगू का, सांगा रे, पुन्हा सांगू, लक्षात घ्या. जो काही आपला ट्रस्टचा मेंबर होता तो सुरुवातीला ए आणि बीला होता, तर त्याची ओरिजिनल पोझिशन कोऑर्डिनेशनने तुम्हाला काढता येईल, राईट, कोऑर्डिनेशन काढता येईल. पण ॲक्च्युली लोड किती येतो ते आपल्याला माहीत पण नाही. तर लोड आल्यानंतर डिस्प्लेसमेंट किती होईल ते आता गंमत बघा. सो लोड आला, याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट म्हणून हा ए पॉईंट इथं आला आणि बी पॉईंट इथं आला. मग याचं डिस्प्लेसमेंट जर का मला माहीत राहिलं ना तरच मी या पॉईंटचा आणि या पॉईंटचं मी काय करणार, कोऑर्डिनेशन काढणार. मग लक्षात आलं का नाही. तर याचं इथून इथपर्यंत गेला ना तो किती गेला, जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्याचा थिटाने काढू शकत. म्हणजे इथं असणारा जो हा थिटा वन आहे, अगोदर किती होता, थिटा होता, इथं असणारा किती होता, तो थिटामधून जेव्हा आपण थिटा वन हे जर तुम्हाला काढायचं असेल ना, हे जर तुम्हाला काढायचं असेल ना, ते कशावरती डिपेंड आहे, हे डिपेंड आहे की एला किती डिस्प्लेसमेंट झाले, बीला किती डिस्प्लेसमेंट झाले. सो थिटा मायनस थिटा वन इज अ फंक्शन ऑफ द व्हॉट, जॉईंट डिस्प्लेसमेंट, तो डेल्टा. मग थिटा मायनस थिटा वन जर का समजा याच्यावरती डिपेंड असेल तर ही कोणती क्वांटिटी होऊन जाईल आपली, ही होऊन जाईल आपली डिपेंडंट क्वांटिटी. त्यामुळे ट्रस्टमधले सगळे थिटा जे असतात ते डिपेंडंट असतात. म्हणून ट्रस्टमधले आपण एक बी थिटा घेत नाही. ट्रस्टमधला आपण भलेही ते येत असले तरी पण त्यांना आपण घेत नाही का, कारण की ते डिपेंडंट असतात आणि आपण डिपेंडंट घेत नाही. आपला इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट पाहिजे. लक्षामध्ये. तर जॉईंट आणि सपोर्ट जॉईंटचे जे इंडिपेंडंट डिस्प्लेसमेंट असतात ते आपल्या कामाचे असतात, ते आपल्याला घ्यायचे असतात. क्लिअर झालं का तुम्हाला. त्यामुळे याच्या अगोदर जर मी कुठे बी आता ट्रस्ट देऊन दिला, चला ट्रस्ट घेऊ आता. लक्षात घ्या, ट्रस्टमध्ये कुठे पण मेंबरला अशी हिंज वगैरे लावलेली नसते बरं का. इथं अशी हिंज लावून देतील किंवा शेअर वगैरे, तर कोणता पण रिलीज लावत नाही, ट्रस्टच्या मेंबरमध्ये लावत नाही. डोक्यामध्ये करून घ्या तुम्ही. आता ही झोपडी इकडे तिकडे चालली तरी बरं का. जसं की लोड ही काय माहिती आहे का, हे तुम्हाला काय दिसायला भेटते, एखादी लोड गाडी आणि त्या लोड गाडीवरती ती अशी झोपडी बांधलेली, असा ट्रस बांधलेला आहे, हे असं दिसायला भेटते. ते अनस्टेबल आहे. ते आपल्या स्टॅबिलिटीबद्दल पण बघायचे. स्टॅबिलिटी पण असते कधी जे आहेत ना, तो जो काही आहे तो स्टॅटिकली स्टेबल तर असतो, परंतु जॉमेट्रिकली तो स्टेबल राहत नाही. मग ती पण कहाणी आपल्याला बघायची. पहिले मला एक बात सांगा, वरून मी एक लोड लावला, समजा लोड होता नव्हता ते मरू द्या तिकडे. आता मला सांगा इथं जॉईंटचं डिस्प्लेसमेंट किती येईल सांगा, चला कमेंट करा. इथं किती डिस्प्लेसमेंट होईल रे, जॉईंटचं डिस्प्लेसमेंट किती होईल इथं, हा इकडे जाऊ शकतो,
राईट. हा इकडे जाऊ शकतो. वरती उचलायला गेलो वरती जाईल का? नाही, वरती जाणार नाही. रोटेशन होईल का? तर रोटेशन होईल, पण रोटेशन आपलं काही कामाचं नाही रे. रोटेशन इथं येत नाही. म्हणजे इथं मला किती भेटते? 1. चला 1. इथं किती भेटेल मला? तो आजो की ना इथं पहिले 3 होते, आता किती असेल? 2. इथं किती असेल? 1. इथं असेल 2. इथे किती असेल? 2. आलं लक्षात? अशा पद्धतीने मला घ्यावं लागणार ते. कधीची बात ही जेव्हा आपलं ते एक्सटेन्सिबल असेल, जेव्हा आपलं काय असेल? एक्सटेन्सिबल असेल. आता इनएक्सटेन्सिबलची बात बघू. तर एक नोट म्हणून तुम्ही लिहून घ्या. आता एक नोट म्हणून लिहून घ्या रे. काय नोट लिहायची बघा, म्हणजे ट्रस्ट होऊन जाईल डायरेक्ट. सो नोट पॉईंट काय? नोट लिहायची. के आय ऑफ ट्रस्ट विथ इनएक्सटेन्सिबल मेंबर इज ऑलवेज झिरो. म्हणजे काय डोकं लावायचंच काम नाही, संपलं. म्हणजे जर तुम्हाला असं म्हणलं असेल की ट्रस्ट दिला आहे तुम्हाला आणि म्हणले की ऑल मेंबर ऑफ द ट्रस्ट आर इनएक्सटेन्सिबल, असं तुम्हाला म्हटलेलं असेल, तर त्या के आय किती असेल? त्याचा के आय डायरेक्ट 0 असेल. त्याचा पूर्ण के आय, अख्ख्या स्ट्रक्चरचा के आय किती असेल? 0 असेल. का बरं रे? का असं का? समजा फॉर एक्झाम्पल एक छोटासा ट्रस्ट काढतो. राईट. याच्यावरती मीच असा लोड लावून दिला आहे. आता मला एक बात सांगा, हे जे आता इनएक्सटेन्सिबल मेंबर म्हणजे आपले रॉड आहेत, ते रॉड. आता जर का मी असा लोड लावला तर तुम्हाला नाही वाटत का हे आकृती जी ना अशी बनून जाईल? अशी गेली इकडे म्हणा आणि इकडे असं काहीतरी येऊन गेली, असं काहीतरी बनलं ते. तर मला सांगा, जेव्हा तुम्ही असा लोड लावणार, त्या लोडमुळे तुम्हाला नाही वाटत का की हा मेंबर, हावाला लालवाला मेंबर जो आहे ना, हावाला आता इकडे पिवळा झाला आहे, तो आता लालवाला मेंबर इकडे पिवळा जो झालेला आहे, हा कंप्रेस होईल बघा. हा कंप्रेस होईल. आणि हावाला जो मेंबर आहे ना, हावाला लालवाला, हा काय होईल? टेन्शन होईल. हा टेन्साईल होईल. पण तुम्हाला माहिती का काय? आपला इनएक्सटेन्सिबल मेंबर ना ताणला जात ना कंप्रेस होत, मग जर तो ताणला जात नसेल आणि जो कंप्रेस होत नसेल, तर तो मग हा असा कशाला होईल? तो असं होणारच नाही. लक्षात आलं का? जर समजा आपला मेंबर इनएक्सटेन्सिबल जर असेल ना, तर लोड लावल्यानंतर तो असा होणारच नाही. कारण की जर असा झाला तर तो याचा मिनिंग काय होतोय? जर समजा त्याचं जर का असं आकृती जर का बनताना दिसायला भेटते, तर याचा मिनिंग काय होतोय? याचा मिनिंग असा होतोय की हा ताणला जातोय ना कंप्रेस होतोय. पण इनएक्सटेन्सिबल मेंबरमध्ये असं होतं का? नाही होत. म्हणजे हे असं ओके नाही आहे, हे बरोबर नाही आहे, हे असं बरोबर नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे माहिती आहे का? की लोड आल्यानंतर, ट्रस्टवरती लोड आल्यानंतर प्रत्येक मेंबर कंप्रेस किंवा टेन्शन व्हायला लागून जाईल. पण असं पॉसिबल असतं का इनएक्सटेन्सिबलमध्ये? नाही. मग असं पॉसिबल नाही. याचा अर्थ असा होतो की जर ट्रस्टमध्ये इनएक्सटेन्सिबल मेंबर जर का असतील, तर त्याचा के आय सरळ 0 येतो. काय येतो? 0 येतो. बरं, क्लिअर आहे काय? क्लिअर आहे का रे कुलदीप? राईट. तो एक क्लिअर आहे. मी तुम्हाला रिवाइज करून दिले पॉईंट जे आहेत ना, जसे आपण हे बोलतो, एक पॉईंट, सगळे पॉईंट एक पॉईंट महत्त्वाचे आहेत, आपण रिवाइज करून घेऊया. ठीक आहे, तर रिवाइज करू आपण ते, त्याची काही बात नाही. आता लक्षात काय घ्यायचं बरं का? अजून लक्षात घ्यायचं आपल्याला लक्षात घ्यायचं रिलीजबद्दल. रिलीज बदले ना, ज्या ते खूप सारे हे आहेत. मी तुम्हाला तिथे जर का नेलं ना, तुम्हाला ते कन्फ्यूज होईल की हे असं का होतं आणि ते तसं का होतं. मी तुम्हाला सोपं सरळ करून सांगतो. आता बघा, समजा हा आपली फ्रेम आहे. इथं या फ्रेममध्ये काय असतील? इथं शिअर फोर्स असेल, आतमध्ये हे असेल, फोर्स आल्यानंतर त्याला रिलीज करणे बेंडिंग मुवमेंट पण असेल. पण मला माहिती आहे, मला जर का समजा शिअर फोर्सला रिलीज करायचं असेल, आतमधल्या शिअर फोर्सला काढून टाकायचं असेल, तर मी काय लावणार रे? तुम्ही म्हणणार तिथं असं शिअर हिंज लावून दे, म्हणजे डायग्राम कशी बनेल ती अशी. बनेल, बरोबर की नाही? हे काय झालं आपला तो मी इथून काय रिलीज केले बरं का? अशी जर आकृती दिली तर तुम्हाला काय सांगते ते काय रिलीज केले तुम्हाला लक्षात घ्या. हा रिलीज शब्द तुम्हाला स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड, फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स मेथड या सगळ्यांमध्ये लागणार आहे बरं का? ते सगळं लक्षामध्ये घ्या. रिलीजचा मिनिंग काय होतो? सो इथला शिअर फोर्स काढून फेकला मी अशा पद्धतीने, राईट. आता मला सांगा, हा हात कुठे जाईल बरं का रे? तुम्ही म्हणाल या 2 डिरेक्शनमध्ये. वरती या इकडचा भाग वरती चालला जाईल, हवाला भाग हा वरती चालला जाईल, हवाला भाग खाली चालला जाईल, राईट. तो वरचा भाग खालीचा येईल आणि इकडे हा असा चालला जाईल. मग इथं मला काय दिसायला भेटेल बरं का? तुम्हाला 2 वाय दिसायला भेटतात. वरचा हा y1
आणि खालचा हा Y2. तुम्ही म्हणणार हे दोघं सारखे असेल का वाय? बिलकुल बी नाही. हे डिपेंड करून जातं लेंथवरती. याची लेंथ जर का छोटी असेल तर हा कमी वरती जाईल, याची लेंथ जर का कमी असेल तर हा कमी खाली जाईल. म्हणजे जेव्हा तुम्ही असा रोलर लावतायत ना तर त्या केसमध्ये Y2 भेटतील. म्हणजे डिस्प्लेसमेंट जे होत आहेत ना, वरची डिस्प्ले वरचा डेल्टा वाय वेगळा आणि इकडचा डेल्टा वाय वेगळा, राईट. असे 2 वाय भेटतील तुम्हाला. मग तुम्ही म्हणा रोटेशन भेटेल का? हो, इथं रोटेशन पण भेटेल, इथं रोटेशन पण भेटेल. तर लोड जर का आला तर इथं रोटेशन पण भेटेल. आणि रोटेशन कसं भेटेल बरं का? तर रोटेशन तुम्हाला एकच भेटेल. रोटेशन तुम्हाला एकच भेटेल. आणि तुम्ही म्हणणार रोटेशन एक्स डिरेक्शनमध्ये जाईल का? हो जाईल. लोड आल्यानंतर जे ना ॲक्च्युली इकडे चालला जातो, असं काहीतरी डायग्राम म्हणते ती डायग्राम बनवून दाखवली असते मी, पण ठीक आहे, पण समजून घेऊ पहिले. तो हा जो आहे ना एक्स डिरेक्शनमध्ये पण फ्रीडम भेटेल. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जिथं अशी जर का तुम्ही समजा शेअर हिंज लावून देत आहेत ना, तर 2 वाय भेटतील मला. डेल्टा Y1 कॉमा डेल्टा Y2 डेल्टा एक्स, डेल्टा एक्स आणि थिटा असे 4 भेटतील मला. तो तुम्हाला जो एक्स आहे ना तो एक्स इथं एकच भेटेल, थिटा पण इथं एकच भेटेल. म्हणजे सांगतोय काय मी तुम्हाला माहिती आहे का, की जो तुम्ही रिलीज लावलेला आहे, जो तुम्ही रिलीज लावलेला आहे ना, तिथं 2 गोष्टी भेटतील. जो तुम्ही रिलीज लावलेला ना त्याच्या तुम्हाला 2 गोष्टी भेटतील. आता रिलीज तुम्ही असा लावलेला नाही, याच्यामुळे काय वरती खाली जाणं होणार होता तो, त्यामुळे तुम्हाला 2 हे भेटतील. आणि बाकीचे एक्समधला 1 आणि थिटा 1 असं भेटेल तुम्हाला. दुसरी बात घेतो कळेल तुम्हाला. बघा, समजा मी तर रिलीज कोणता लावतो आहे, मी रिलीजना बेंडिंग मुवमेंटला मला रिलीज करायचं आहे. मला सांगा बरं का, बेंडिंग मुवमेंटला मला रिलीज करायचं असेल तर काय लावेल रे मी? बेंडिंग मुवमेंटला रिलीज करायचं तर काय करेल मी? हिंज लावून देईल. हिंज लावली का काय होईल? बेंडिंग मुवमेंट रिलीज झाली बेंडिंग मुवमेंट तिथली. आता बेंडिंग मुवमेंट जर का रिलीज झाली असेल तिथे रोटेशन होईल आता दोघं डिरेक्शनमध्ये. रोटेशन इकडे बी होईल रे आणि रोटेशन इकडे बी होईल रे, पण दोघांचं रोटेशन जे की आहे ते दोघांचं रोटेशन वेगवेगळं असेल. मी तुम्हाला तेच म्हणतोय ना, तुम्हाला कळतं आहे का? तुम्ही लावतायत काय ते बघा. तुम्ही जर का समजा व्हर्टिकल हे जर लावलं ना स्लायडर, तर व्हर्टिकल स्लायडरमुळे 2 मुवमेंट वरती खाली होतील. तर इथं मला काय भेटेल माहिती आहे का? या केसमध्ये रोटेशन होते ना, हिंज लावल्यामुळे रोटेशन होते की नाही. तर तुम्ही जे लावताय ना त्याच्यामुळे काय होते, त्याच्या 2 गोष्टी येतात. इकडचा थिटा वेगळा येईल आणि इकडचा थिटा वेगळा येईल. इथं मला 2 थिटा भेटतील. इथं मला 2 डिस्प्लेसमेंट भेटेल थिटामुळे, राईट का? आणि तुम्ही म्हणाल वायमध्ये भेटेल का? हो, वायमध्ये भेटेल, पण वायमध्ये एकच भेटेल आणि एक्समध्ये फ्रीडम किती भेटेल? एकच भेटेल. तो मला या ठिकाणी 4 फ्रीडम भेटत आहेत. तर मग जेव्हा तुम्ही एखादी हिंज जर का लावून दिली तर हिंजच्या ठिकाणी तुम्हाला किती फ्रीडम भेटतात? तर हिंजच्या ठिकाणी तुम्हाला 4 फ्रीडम भेटतात. जर तुम्ही फक्त असं जर का तुझ्या रोलर जर का हे लावून दिला, असा आडवा लावून दिला, तर या केसमध्ये काय? आता समजा मी असं लावतो रे, असं लावतो, आता मला तुम्ही सांगा बरं का, इथं रिलीज कोणता लावला मी, कोणाला गायब केलं आहे? तुम्ही म्हणाल याच्यामधलं तू ॲक्सियल फोर्सला गायब केले, राईट ना? म्हणजे ॲक्च्युली जर बघायला गेला तर मेंबरवरचा तो आडव्या फोर्सला मी तिथून गायब केले. मला सांगा, आपण ते काय असेल ते जाऊ द्या, पण आडव्याला जर गायब केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे ना, इकडचा एक डेल्टा जो असेल, डेल्टा हा वेगळा असेल, डेल्टा 1, आणि इकडचा जो डेल्टा असेल याचा डेल्टा काय असेल? वेगळा असेल. म्हणजे 2 डेल्टा भेटतील. मग ज्या डिरेक्शनमध्ये मुवमेंट होते ना तिथं डेल्टा तुम्हाला किती भेटतील? 2 भेटतील. डेल्टा किती भेटतील? 2 भेटतील. आणि वाय डिरेक्शनमध्ये होईल का? हो, वाय डिरेक्शनमध्ये 1 आणि थिटा किती असेल? 1. आलं लक्षात? तर मग ते किती भेटतात? 4. मग जेवढे पण काही फोर्स रिलीज असतील त्या सगळ्या फोर्स रिलीजच्या ठिकाणी तुम्हाला 4 फ्रीडम भेटतात. याचं कारण कळालं का? आकृती काढून दाखवू का याच्यामध्ये? आकृती काढून दाखवली तर डोकं फिरेल तुमचं, डायरेक्ट सरळ डोकं फिरेल तुमचं. किंवा समजा असं केलेलं मी, आता बघा, हा जो आहे ना, हा मेंबर आहे आपला आणि याच्यामध्ये दुसरा मेंबर घालून घेतला आहे. राईट? आता जर तुम्ही लोड टाकला, तुम्हाला नाही वाटत का हा इकडे जाईल, हा इकडे जाईल? म्हणजे तुम्ही आता कशाला रिलीज केले? ॲक्सिलला रिलीज केले. जर ॲक्सिलला रिलीज केले असेल तर याचा डेल्टा एक्स वेगळा, याचा डेल्टा एक्स वेगळा, राईट की नाही? पण मला सांगा, ही सगळी कहाणी मी तुम्हाला कशाची सांगितलेली? ही कहाणी कशाची सांगितली? ही सांगितली काय आली सगळी? एक्सटेन्सिबल याच्याबद्दलची कहाणी. एक्सटेन्सिबलबद्दल काय होतं ते आपण बघू. काही अवघड नाही आहे, सोपं एकच गोष्ट काहीतरी होणार आहे, ठीक आहे? ओके, आता बघा गमत, उदाहरण देतो. तुम्हाला ते एक्सटेन्सिबलच विचारतात. तुम्हाला काही देतच नाही म्हटल्यावर तुम्हाला ते एक्सटेन्सिबलच विचारतात ते. चला सांगा बरं मला, याचा डीके किती येईल? एक्सटेन्सिबल आहे सगळे. 0 0 3 आहे का? 3 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 नंतर 3 चौक 12 3 पाचे 15
3 सका 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. ठीक आहे. आणि इथं किती असतात? 4. इथे किती असतात? 4. बोला किती झाले रे? आणि इथं काय काय येईल बरं का? इकडचा थिटा वेगळा, इकडचा थिटा वेगळा, वाय आणि एक्स. इथं काय येईल बरं का रे? थिटा 1, थिटा 2, वाय 1 आणि एक्स. राईट. अशी तो 4 4. क्लिअर झाला काय तुम्हाला सांगा? हे क्लिअर झाला का सांगा रे? हो. आता हां आपल्याला बघायचं आता या रिलीजच्या केसमध्ये एक्सटेन्सिबल आणि इनएक्सटेन्सिबल तर बघू आपण. एक्सटेन्सिबल आणि इनएक्सटेन्सिबल तर बघू आपण कशा पद्धतीने येईल ते. गंमत बघा बरं का. आता एक उदाहरण घेतो मी, आपण डोकं लावून बघू. एक मिनटं बघा. आता इथे थोडंसं मामूली एक्सटेन्सिबल तर तुम्ही यू काढून फेकणार, पण इन एक्सटेन्सिबलमध्ये काय होतं याची कहाणी सांगतो मी. असे उदाहरण मला दिलेलं आहे. अजून इथं हिंज पण लावून दिलेलं आहे. ठीक. चला, एक्सटेन्सिबल जेव्हा असेल तेव्हा उत्तर किती येईल सांगा? एक्सटेन्सिबल तर लगेच निघून यायला पाहिजे. इनएक्सटेन्सिबल सांगतो मी याच्यावरून. पहिले एक्सटेन्सिबल तर काढा. 0, 3 आहे की 3. ठीक. 3 3 1 1. सगळं बघून जे कळतं ते एक्सटेन्सिबल असतं. आता इथं ॲक्झिली इथं काय केलं बरं का? रिलीज केलेले. तर ॲक्झिली म्हणजे एक्सचे 2 कांपो 2 हे भेटतील फ्रीडम. एक्समध्ये 2 फ्रीडम असतील आणि y1 आणि थिटा 1. म्हणजे ते किती असतील? 4. इथे किती असतील? 4. इथे किती असतील? 4. सगळं माहिती आहे तुम्हाला. 4. तो किती झाले बरं का? मोजा. 2 1 2 हे 2 हे 5 8 16 19. किती होतात रे? 19 आहेत का बरोबर? नावं घेऊन सांगू का? यांची नावं घ्यायची काही जरूरत नाही. यांची नावं लिहून दिली असते मी. थिटा एक्स बी, नंतर डेल्टा वाय बी, थिटा बी. एवढं काय लिहित बसायचं बरोबर का? इनफ एवढं कळालं का? 19 उत्तर हे कळालं असेल. आता आपण बघू याला इनएक्सटेन्सिबलसाठी आपल्याला बघायचं आहे. तर मला सांगा बरं आता इनएक्सटेन्सिबलच्या केसमध्ये काय होईल? इनएक्सटेन्सिबल केसमध्ये याचा तर काही विषय नसतो. हा ओके असतो खालचा. हा खालचा ओके कलर बदलतो लाल पेनाने. आपण आता बघणार आहोत. तो हा 0, हा 1 आणि हा 1 असणार. याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता इथं या. जर वरून तुम्ही लोड टाकत असणार तर तुम्हाला वाटतं का खाली कंप्रेस होईल का? नाही होणार. खाली कंप्रेस होणार नाही. वाय येणार नाही. इथं वाय येणार नाही. एक्स येईल का? तर हो एक्स येईल. आणि रोटेशन येईल का? हो रोटेशन पण येईल. तर इथं 2 येतील बरं का? इथं 2 येतील. आता आपण इथं बघू इनएक्सटेन्सिबलच्या केसमध्ये काय होते. आता हा जो काही लोखंडाचा बार आहे, हा लोखंडाचा बार आणि इथं वरती स्लायडर लावलेला आहे. नंतर इथून कंटिन्युएशनमध्ये हा लोखंडाचा बार इथून ते इथपर्यंत असं दिसायला भेटतोय. इथून हा लोखंडाचा बार असा जॉईंट केलेला आहे. आता माझ्या लक्षामध्ये काय येतं आहे बरं का? माझ्या लक्षामध्ये हे येतं आहे की जेवढा इकडं हा जो काही रॉड आहे ना इकडे काहीतरी सरकला, जेवढा हा एवढा इकडे सरकला असेल ना, तर याचा जो एक्सेन आहे स्लायडरचा तो पण तेवढाच इकडे सरकलेला असणार. म्हणजे जोडलेलं कसं माहिती काय? असे येते. तो असा मेंबर होता. मग जेवढा इकडे सरकणार तेच एवढा इकडे सरकणार. म्हणजे मला सांगायचं काय आहे, इथं जर का तुम्ही बघायला गेलात तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. मी तुम्हाला मोजून दाखवतो वाटलं असतं ते कसं काय येतात, ते काय येतात. तो डेल्टा एक्स बी येईल का? इथं बी होता. हा ए, हा बी, ई सी, हा डी, हा ई आणि हा एफ काहीतरी आणि काहीतरी आहेत पॉईंट. नवीन आकृती काढून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. एकच उदाहरण व्यवस्थित समजून सांगितलं ना तर मग आपल्याला बरंच काहीतरी समजून जाईल. नवीन आकृती काढून घ्या वाटल्यास तुम्ही. चला बघा रे. आता तो व्हर्टिकल याच्यामध्ये काही होणार नाही. सर्केल बाबा इकडे असं सरकू शकतो. राईट. असं इकडे सरकणार. आपण मोजू बरं का काय काय येईल इथं. ए बी सी, याला सी म्हणतो. ए बी याला सी म्हणतो. याला सी, याला म्हणतो डी, याला डी म्हणतो. याला म्हणतो इथं हिंज पण लावलेली. याला म्हणतो ई, याला ई म्हणतो. याला एफ म्हणतो.
याला जी म्हणतो, याला एच म्हणतो. झालं आहे आता, ठीक आहे. हां, आता झालं आहे, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. एक्सटेन्सिबलचा काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाला, बिलकुल पण प्रॉब्लेम असतो इनएक्सटेन्सिबलचा, थोडंसं मात्र डोकं चालवावं लागत असतं. आता इथं जर बघायला गेलो तर काय काय सापडतं, इथं फ्रीडम कोण सापडला, इथं सापडला आपल्याला डेल्टा एक्स बी, एक्स डिरेक्शनमध्ये असं जाणार तो, आणि थिटा बी सापडला, राईट. पुढे मी गेलो आता, डेल्टा एक्स बी जेवढा होईल ना आपला, डेल्टा एक्स बी जेवढा होईल ना आपला, तेवढाच आपला डेल्टा सी बी पण होईल. बघा डेल्टा सी बी, मग तुम्हाला आठवतं का या ठिकाणी एक्स किती असतात रे, तुम्ही म्हणणार या ठिकाणी 2 एक्स असतात जेव्हा एक्सटेन्सिबल असेल तो, परंतु या रॉडचं जेवढं डिस्प्लेसमेंट झालं आहे तेवढंच याचं, या सी बीचं पण झालेलं असेल की नाही. इथं डिस्प्लेसमेंट 2 कोणती होती याच्या ठिकाणी, तर तुम्ही म्हणणार डेल्टा सी बी एक होता, राईट, आणि डेल्टा सी डी एक होता, डेल्टा सी डी एक होता, बरोबर का. परंतु डेल्टा सी बी केवढा होईल, तो तेवढाच होईल जेवढा आपला एक्स बी होईल, कारण की रॉड येतो. म्हणून माझ्या लक्षामध्ये काय आलं की डेल्टा एक्स बी इज इक्वल टू डेल्टा एक्स सी सी असतो, राईट. डेल्टा एक्स बी इज इक्वल टू काय असतो, डेल्टा एक्स सी सी असतो, राईट. मग आता माझ्या लक्षामध्ये असेल की इकडचं जे डिस्प्लेसमेंट होईल हे वालं, आणि इथं पण होईल, ते 2 आहेत ना, 2 पैकी मी फक्त एकच पकडणार कोणतं तर, राईट. 2 पैकी मी एकच पकडणार कोणतं तर, ठीक आहे. म्हणजे 2 एक्स पैकी, ओके. पुढे जाऊ, अजून पुढे जाऊ. इथं काय होईल बरं का, इथे एक थीटा होईल आणि एक वाय होईल. ते थीटा आणि वायबद्दल काही नाही, ते दोघं जसे तसे होतील. प्रॉब्लेम फक्त तो एक्समध्येच आहे. तो वाय पण होईल या ठिकाणी, वाय पण होतो आहे. नंतर पुढे आता इकडचे एक्स बघा, इकडचा एक्स किती होईल बरं का रे, तर इकडचा एक्स किती होईल, इकडचा एक्स तेवढाच होईल, इकडचा एक्स जो आहे ना तो तेवढाच होईल जेवढा आपला हा डी होईल, जेवढा आपला काय होईल, हा डी होईल. तो समजा आता मला काय म्हणायचं आहे, इथं काय दिसायला भेटेल, एक्स डी तर होणार नाही. हा जो काही मेंबर आहे, हा मेंबर जो काही यावाला मेंबर, तर यावाला मेंबरमध्ये तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं का, फ्रेम इकडे तिकडे चालली जाईल, त्यामुळे याच्यामध्ये पण एक डिस्प्लेसमेंट दिसायला भेटेल, आणि हे डिस्प्लेसमेंट तेवढंच असेल जेवढं याच्यात होतं आहे, जेवढं कशात होतं आहे, याच्यात होतं आहे. म्हणजे इथं गंमत बघा काय होईल ते, इथं गंमत काय होतं आहे, एक्स बीचं डिस्प्लेसमेंट आणि इकडचं हे डिस्प्लेसमेंट हे दोघं सारखे आहेत. एक्स डीचं डिस्प्लेसमेंट आणि इकडचं हे एक्सवालं डिस्प्लेसमेंट या रोलरचं हे दोघं सारखे आहेत. म्हणजे तुम्हाला भेटणार होते हा इथून एक, इथून एक, इथून एक, इथून एक, पण या चारपैकी 2 आपल्याला नोन आहेत, 2 आपल्याला इंडिपेंडंट आहेत. या 4पैकी फक्त इथं किती येतील माहिती आहे का, 2च येतील. या 4पैकी किती येतील, फक्त 2च येतील, राईट. तर 4पैकी फक्त 2च येतील. आणि इथं जर बघायला गेलं तर आता इथं पण प्रॉब्लेम येईल, इथं पण बघा, इथं पण प्रॉब्लेमच येईल. इथं प्रॉब्लेम काय येईल बरं का, थिटा किती येतं, थिटा किती आहेत, 2. तो थिटा किती आहेत, 2. तर 2 जर का समजा थिटा असतील तर लक्षामध्ये येईल काय की इथं एक थिटा आहे, इथं बी एक इकडचा थिटा आहे, इकडचा एक थिटा आहे, इकडचे पण थिटा आहेत. या 4 थिटापैकी तुम्ही फक्त 2च घेणार. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येतं काय आहे, एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येते की अगोदर जेव्हा आपण बघायला गेलो तर तेव्हा 19 उत्तर आलं होतं. उत्तर किती आलं होतं, 19 उत्तर आलं होतं. आता मला काय करायचं आहे, मला जे की आहे इथून मला किती मायनस करायचं माहिती आहे का, इथून मला हा 1 मायनस करायचा आहे, इथून मला हा जॉईंटचा हा 1 मायनस करायचा आहे, इथून मला हा 1 मायनस करायचा आहे. 3 तर मायनस करणारच मी, पण या ठिकाणला 2 आणि हा 2 हे पण मला मायनस करावं लागेल. तर बेदुने सांगतो समजून, हा 2 आणि 3 किती मायनस करायचे मला 7. मग 19मधून 7 गेले किती उरले, 12. लक्ष द्या आता सगळ्यांनी. आता आपण लवकर आलेलो आहे, एकदम सोपं सरळ आहे, एकदम सोपं सरळ आहे. काय सोपं आहे बघा, हे तर काहीतरी अरेंजमेंट आहे रे रोलरची, समजून घ्या तुम्ही. जेव्हा एक्सटेन्सिबल होता त्याची कहाणी तुम्हाला कळून गेलेली. आता इनएक्सटेन्सिबल असेल तर इकडचा व्हर्टिकल कॉम्पोनंट येईल का, नाही येणार. इकडचा येईल का, नाही येणार. इकडचा येईल का, नाही येणार, बरोबर. हा आता हा रॉड बघा, हा रॉड हा इकडचे याची जेवढी डिस्प्लेसमेंट होईल, इथं डिस्प्लेसमेंट किती होतात बरं का, या रोलरच्या ठिकाणी तुम्ही म्हणणार 2 डिस्प्लेसमेंट होतात, 2. इथं थिटा किती होतात बरं का, तुम्ही म्हणणार 2 थिटा होणार, बरोबर. हां, पण लक्षात घ्या या कॉम्पोनेंटचा डिस्प्लेसमेंट आणि इकडचं याचं डिस्प्लेसमेंट हे दोघं काय असतील, सारखे असतील. इकडचं डिस्प्लेसमेंट आणि या कॉम्पोनेंटचं डिस्प्लेसमेंट हे दोघं काय असतील, सारखे असतील. म्हणजे यायला रे यार, किती त्रास रे यार, एवढा त्रास ते पण गेलं. एक मिनटं, एक मिनिट. थोडंसं राहिलं आहे बघा, लक्ष द्या. हां, तर काय बोललो मी तुम्हाला, कळालं काय, हे बघा इथं जे की ना
अशा पद्धतीने हे आहे. तर तुम्हाला काय बोलत होतो मी की आता ते गेले, हे खालचे राहू द्या, खालचे तुम्हाला मोजता येते त्याची बात काही नाही. काय बोलत होतो, इकडचा हात येणार नाही, कंप्रेस होणार नाही, हा पण खालचा हा पण येणार नाही, हा पण, म्हणजे 3 जे आहेत ना इकडचे 3 तर गेलेत, 3 तर गेलेत. दुसरी बात, हा इकडे जाणार होता, हा इकडे होणार होता, हा इकडे जाणार होता, इकडे इथे 4 डिस्प्लेसमेंट दिसायला भेटतं एवढ्या झोनमध्ये. इकडे ठिटा बघा, ठिटा याचा एक ठिटा असतो, याचा एक ठिटा असतो आणि याची 2 ठिटा असतात. इथे 4 ठिटा आहेत. परंतु लक्षात घ्या, या ठिकाणी जर बघायला गेलात ना तर इकडचा ठिटा आणि इकडचा ठिटा हे सारखे राहतात. इकडचा ठिटा आणि इकडचा ठिटा इनएक्सटेन्सिबलमध्ये सारखे असतात. म्हणजे 4 पैकी इथं 2च ठिटा असतील आणि 4 डिस्प्लेसमेंट इथं फक्त 2च डिस्प्लेसमेंट असतील. लक्षामध्ये, म्हणजे 2 आणि 2 आणि नंतर 2 घालवले, इथून 2 घालवले आणि वरचे 3 घालवले, मी जवळजवळ 7 घालवले. तर एक्सटेन्सिबलच्या केसमध्ये डिके येत होता 19 आणि आपल्या या केसमध्ये डिके किती येईल 12. का? कारण की 7 आपण घालून दिलेत. अशा पद्धतीने असतं. क्लिअर आहे का हे तुम्हाला? आता तुम्ही मला उत्तर द्या. हां, तुम्ही मला उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. सांगा बरं का रे, हे जे काही ना हे आहे आपलं इनएक्सटेन्सिबल आहे. उत्तर द्या मला उत्तर. 0 1 0. आता जॉईंटकडे या. इथे 2 राईट, इथे 2, इथे 2, बरोबर. 2 2 2 तर येऊन जातील. आता या झोनमध्ये जर बघायला गेलात ना, थिटाची कहाणी काय काय दिसायला भेटते बरं? थिटाची कहाणी काय दिसायला भेटेल तुम्हाला? नाही तर पहिले एक्सटेन्सिबल काढून घ्या आणि त्याच्यामधून मायनस करून घ्या. तर मग एक्सटेन्सिबल काढतो ना, मग इथे 3, इथे 3, इथे 3, इथे 4, इथे 4, राईट. तो अशा पद्धतीने मला हे किती डिके दिसायला भेटत आहेत? 3 त्रिक 9, 9 आणि हे 8, 17, 18 काहीतरी असेल. आता बघा, आता तुमच्या लक्षामध्ये येईल, इकडचा मी हा पकडला नाही, वरचा एक्सटेन्सिबल जेव्हा असेल तेव्हा हा पण पकडणार नाही, हे पण पकडणार नाही. तो 3 तर आपण घालवलेच, 3 घालवलेच. आता इथं काय होईल बरं का, इथं 2 ठिटा आहे, 2 ठिटा याचे आणि 2 ठिटा याचे, म्हणजे या झोनमध्ये 4 ठिटा आहेत. या झोनमध्ये पण किती ठिटा आहेत? 4 ठिटा आहेत. पण 4 ठिटापैकी 2 ठिटा आपले काय असतील? डिपेंडंट असतील. ते 2 आणि 2 मी काय करून टाकणार? गायब करून टाकणार. हे 2 तुम्ही जर का घालवले तर वरचे 3 घालवले, तर हे किती घालवले तुम्ही? हे 4 घालवलेत. तर 3 आणि 4 7 घालवलेत. तर याचा अर्थ 18मधून जर का 7 गेले तर उत्तर किती आपलं? 11. कळतं का तुम्हाला थोडं हे? काय करतो मी तर? हाय लेवलचे गणित आहेत, पण मात्र क्लिअर होऊन जातं, हे सगळं क्लिअर होऊन जात असतं. आता जी आहे ना ती एक PDF होती, पण आता उदाहरणं घ्यायचे का? उदाहरणं जर घ्यायला गेलं तर सुटतील म्हणा, सगळे उदाहरणं सुटतील तुमच्याकडून. फक्त लक्षात घ्या आता, हां, एक्सटेन्सिबल म्हणतात का इनएक्सटेन्सिबल म्हणतात एवढं मात्र लक्षामध्ये घ्या आणि सगळे उदाहरण सॉल्व करून टाका. तर मग आता एक रिव्हिजन देऊन देऊ आणि आपण सुट्टी घेऊन घेऊ.